नमस्कार. 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा दिनानिमित्ताने आपण 14 तारखेपासून कार्यक्रमाला सुरुवात केली. बघता बघता आज 16 तारीख आली. आज आहे आजचा विषय आहे मोनोपॉज म्हणजेच रजनिवृत्ती. खरं तर बघितलं तर रजनिवृत्ती हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. साधारण 40-45 उलटली की हळूहळू आपल्याला प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात होते. चिडचिडेपणा होणं किंवा पिरियड अनरेग्युलर येणं किंवा खूप विसरणं अशा गोष्टी सतत घडत असतात. त्या का घडतात किंवा त्याचा उपाय काय? याच्यासाठी आपण आज डॉक्टर हेमांगी पाटसकर यांना बोलवलेलं आहे. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. नमस्कार हेमांगी, त्यांचं स्वागत आहे अगोदर. मग हेमांगी त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. पहिली ओळख मी अशी करून देईन की ती माझी खरं मैत्रीणच आहे. आम्ही डान्स क्लासला जात होतो, तेव्हा माझी आणि तिची ओळख झाली आणि तेव्हापासून आम्ही मैत्रिणीच आहोत. म्हणून मी तिला एकदा सहज विचारलं, असं-असं लेक्चर ठेवायचं आहे, तर तू येशील का? तर तिने काहीही तक्रार न करता ती हो म्हणाली आणि आजच ती आलेली आपल्याकडे. तिची मी थोडक्यात ओळख करून देते. ती BAMS, त्याच्यानंतर PGDMS, जॉईंट सेक्रेटरी BJP डॉक्टर सेल पुणे सिटी. 17 वर्षापासून ती मेडिकलची प्रॅक्टिस करते. बऱ्याच कंपनीमधून त्यांना अवॉर्ड देखील मिळालेले आहेत. त्या बऱ्याच असोसिएशन सोबत काम देखील करत आहेत. स्पंदन सेवा हे एक फाउंडेशन हेल्थ ऑफ एज्युकेशन आणि पर्यावरण वरती त्या काम करतात. त्यामध्ये देखील हेमांगीचा सहभाग आहे. पण आपण सुरू करूयात जास्त वेळ न घालवता. हेमांगी ताई यांना आणि त्यांचं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. नमस्कार हेमांगी, त्यांचं स्वागत आहे. नमस्कार हेमांगी. नमस्कार नंदिनी, थँक्यू मला इथे तू बोलवल्याबद्दल. आणि मला आता या नवीन आय गेस 56 मैत्रिणी मिळाल्या आज, नवीन मैत्रिणी तुझ्या निमित्ताने. आणि सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्या अनम्यूट आहेत. असं वन साइडेड बोलणं होतंय सध्या तरी, पण ठीक आहे, नंतर आपण क्वेश्चन आन्सर्स करू त्यावेळी आपण बोलू. आवाज बरोबर आहे? चॅट मध्ये तुम्ही सांगू शकता आवाज बरोबर आहे की नाही सगळे. हा, म्हणजे सगळ्यांना क्लिअर येतंय ऐकू? येस, आय थिंक. ओके ओके ओके, नो इश्यूज. सो गुड आफ्टरनून ऑल. सगळ्या मला वाटतं एक एज ग्रुप काय असेल नंदिनी? साधारण TCच्या पुढेच आहेत. ओके, ठीक आहे. सो 30+ आणि मॅक्सिमम एज लिमिट किती आहे? 65 वगैरे असेल. योगोपचाराला जे येतात ते साधारण 65च्या आसपास असतील. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता आजचा आपण टॉपिक जो आहे आपला मेनोपॉज. गेली 17 वर्ष मी कोथरूडमध्ये प्रॅक्टिस करतेय. माझ्या प्रॅक्टिसमध्ये असे आतापर्यंत बरेचसे पेशंट मी पाहिलेले आहेत मेनोपॉजचे. तर त्यांचा पण अनुभव आणि मेडिकल नॉलेज ओव्हरऑल सगळंच आपण आज डिस्कस करूयात. तुम्हालाही जे काही प्रश्न असतील ते तुम्ही लेक्चर संपल्यानंतर विचारू शकता. ओके. मेनोपॉज म्हणजे सगळ्यांना रफली माहितीच असेल. आपल्याकडे सगळेच लेडीजच आहेत ना याच्यामध्ये? हो, जेंट्स लेडीजच कोणी आहेत. आहे? ओके जेंट्स नसतील, नाहीयेत. ओके, ठीक आहे. सो मेनोपॉज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय आहे.
रफली माहिती असेल. ठीक आहे. आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया का लास्टलाच ठेवूया बोलायला? कसं करूया? लास्टला ठेवूया. ठीक आहे. ओके. नो प्रॉब्लेम. सो मेनोपॉज तर जी नॉर्मल आपली जी प्रोसेस असते, जी आपण पिरियड्स जे आपण अगदी साध्या सोप्या भाषेत बोलणार आहोत आज. तर जे आपले रेग्युलर पिरियड्स चालू असतात, जे अगदी महिन्यानुमहिने जे आपले चालू असतात, ते कधीतरी एका स्टेजला कुठेतरी येऊन ते इरेग्युलर होतात आणि ते स्टॉप होतात. सो इरेग्युलर होतात म्हणजे साधारण ते कधीपासून होऊ शकतात? तर मेनोपॉज हा 40 to 50 किंवा काही केसेसमध्ये 55 इयर पर्यंत सुद्धा मेनोपॉज होतो. ठीक आहे. सो मोस्टली आपण 40 पासून कन्सिडर करतो की 40 पासून मेनोपॉज कधी पण येऊ शकतो. काही जणांना 40 ला येईल, काही जणांना 45 ला येईल, काही जणांना 50, काही 55. असा या एज ग्रुपमध्ये मेनोपॉज कधी सुरू होऊ शकतो. मेनोपॉज म्हणजे काय? रजोनिवृत्ती म्हणजे पिरियड्स म्हणजे जे आपला फ्लो होतो कम्प्लिटली आपलं स्टॉप होतं. आणि मेनोपॉज मध्ये इनफर्टिलिटी म्हणजे काय? तर त्या याच्यामध्ये आपण आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकत नाही. कारण त्यावेळी जे आपल्याला प्रेग्नन्सीसाठी हॉर्मोन्सची जी गरज असते, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन, हे दोन्ही हॉर्मोन ते प्रोडक्शन त्याचं बंद होतं मेनोपॉज मध्ये. म्हणून त्यावेळी फर्टिलिटी किंवा आपण प्रेग्नंट राहू शकत नाही. मोस्टली आता 40 नंतर सुद्धा काही जण आपण ऐकलेले आहेत केसेस की प्रेग्नन्सी राहते. आता तर 35-40 ला पण लग्न होतात. ठीक आहे. सो या केसमध्ये कसं असतं की थोडासा जो इस्ट्रोजन लेवल किंवा प्रोजेस्टेरॉन लेवल ही थोडी थोडी कमी व्हायला लागते. म्हणजे पेरिमेनोपॉजल आपण सिम्पटम्स म्हणू शकतो त्याला. त्या सिम्पटम्स मध्ये हे सगळं कमी व्हायला लागतं. आणि तरी जर कोणाला प्रेग्नन्सी हवी असेल तर आपण ती इंड्यूस करतो. इंड्यूस करून आपण प्रेग्नन्सी साठी ट्राय करू शकतो. पण हे केसेस आणि याचे चान्सेस फार कमी असतात. त्यामुळे नॅचरली जी प्रेग्नन्सी असते ती 40 पर्यंत नॅचरल प्रेग्नन्सी कोणालाही राहू शकते. 40 नंतर थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कॉम्प्लिकेशन्स येतात. बऱ्याच जणांना बीपी, डायबिटीज हे प्रॉब्लेम्स सुरू होतात. आता मेनोपॉजचे सिम्पटम्स काय काय आहेत? मेनोपॉज म्हणजे काय हे आपल्याला समजलं की ब्लिडिंग कम्प्लिटली स्टॉप होते आपली आणि आपण फर्टाईल नसतो, म्हणजे की आपण जन्म देऊ शकत नाही, प्रेग्नंट राहू शकत नाही. तर ब्लिडिंग जे आपलं चालू असतं तर त्या ब्लिडिंग मध्ये साधारण इरेग्युलर होत जातं. म्हणजे जेव्हा मेनोपॉज येतो त्यावेळी ब्लिडिंग हे इरेग्युलर होत जातं. म्हणजे काही जणांना 6 महिन्यातनच पाळी येते किंवा काही जणांना 1-1 महिन्यानी पाळी येते, पुन्हा मध्येच 2 महिने येत नाही, परत 4 महिन्यांनी येते. असं खूप इरेग्युलॅरिटी त्याच्यामध्ये असते. मोस्टली ही इरेग्युलॅरिटी जेव्हा कम्प्लीट 1 वर्षापर्यंत राहील, ऍक्च्युअल त्यावेळी आपला खरा मेनोपॉज सुरू होतो. तोपर्यंत आपण पेरिमेनोपॉझल फेज मध्ये असतो. म्हणजे त्याच्या अलीकडे आपण थोडंसं असू शकतो की काही जणांना पिरियड्स 6 महिन्यांनी येतात, 2 महिन्यांनी येतात, 4 महिन्यांनी येतात. पण जेव्हा ते कम्प्लीट 1 वर्ष होतं, त्या 1 वर्षात जर तुम्हाला सायकल आलीच नाही, तुमचा रेग्युलर फ्लो झाला नाही, याचा अर्थ तुम्हाला कम्प्लिटली मेनोपॉज आहे. आणि मेनोपॉज हा काही डॉक्टरांकडे जाऊन चेक करण्यासारखी गोष्ट नाही. हे तुम्ही स्वतःच डायग्नोज करू शकता की तुम्हाला मेनोपॉज सुरू झालेला आहे. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये कधी कधी काय होतं की आपल्यापैकी काही जणांनी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेट केलेलं नसतं, ऑपरेशन झालेलं नसतं. काही जणांनी कॉपर्टी वगैरे काहीच बसवलेलं नसतं. तर कधी कधी असं होऊ शकतं की आतापर्यंत नाही, प्रेग्नंट नसतात राहिलेल्या त्या, की त्यांनी काळजी घेतलेली असते आणि मेनोपॉज, आता आपला मेनोपॉज येतोय अशा कारणाने पण असं वाटतं काही जणांना की आता काही प्रेग्नन्सीचे चान्सेस आपले होणार नाही किंवा आपण प्रेग्नंट राहणार नाही, त्यामुळे आपण प्रिकॉशन नाही घ्यायला पाहिजे. आणि कदाचित त्या केसमध्ये कधी कधी काही जणांना प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजे माझ्याकडे अशा सुद्धा काही केसेस आलेल्या आहेत की 40s नंतर युजली मेनोपॉज आहे. काही गैरसमज असतात की आता पिरियड्स असे पण कमी होणार किंवा बंद होणार किंवा 2-2, 3-3 महिन्यांनी येणार, मग काही प्रेग्नन्सीचे चान्सेस नसतात. पण त्याही केसमध्ये एखाद दुसरे पेशंट असे आहेत
की इरेग्युलर मेन्सेस होऊन सुद्धा म्हणजे 2-4 महिने पिरियड्स नाहीयेत आणि सडनली प्रेग्नंट राहिलेले आहेत आणि त्यावेळी म्हणजे 45 मध्ये 50s मध्ये सुद्धा आम्ही क्युरेटिंग आणि अबॉर्शन केलेले आहेत. त्यामुळे कंप्लीट जेव्हा तुमचा 1 इयर ज्यावेळी तुम्हाला ब्लीडिंग म्हणजे सायकल तुमचं चालू नाहीये, पिरियड्स तुमचे चालू नाहीयेत, यावेळीच तुम्ही 100% की तुमचा मेनोपॉज आलेला आहे हे कन्सिडर तुम्ही करू शकता. अनलेस अँड अंटिल तुमचं इरेग्युलर मेन्सेस असतील तर मोस्टली तुम्ही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. जर तुमचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन झालं नसेल किंवा तुम्ही काही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करत नसाल तर ऍटलीस्ट तुम्ही ती काळजी घ्यायला पाहिजे. हा खूप महत्वाचा विषय आहे की याबद्दल आपण कधी बोललोच जात नाही की मेनोपॉज आहे तर मेनोपॉजचे सिम्पटम्स मोस्टली आपण बघतो. पण ह्या केसेस पण आहेत रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये की 40s नंतर जर इरेग्युलर मेन्सेस असेल तर तुम्हाला चान्सेस असू शकतात प्रेग्नन्सीचे. ओके, तर आता याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय आहेत मोस्टली. तर याच्यामध्ये सिम्पटम्स असे असतात की हॉट फ्लशेस. ठीक आहे, सो हॉट फ्लशेस मध्ये तुम्हाला काय होतं की असं गरम कानापाशी असं गरम वाटतं किंवा पूर्ण बॉडी आपली अशी गरम गरम वाटते. मोस्टली काय होतं की आपल्या बरोबर आजूबाजूला आपले जे घरातले मेंबर्स असतील, सपोज मुलगा असेल, नवरा असेल, आणखी कोणी असतील घरामध्ये मेंबर्स, तर त्या लोकांना थंडी वाजत असेल तर आपल्याला गरम होतं. असे उलटे सिम्पटम्स असतात. तर त्यांना असं वाटतं की अरे मम्मी का म्हणते, मम्मीला एवढं गरम होतंय. पण त्यांना ते लक्षात येत नाहीये की आपल्यामध्ये जे हार्मोनल इनबॅलन्स होतो, आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, म्हणून आपल्याला तो त्रास होत असतो. पण मोस्टली ते आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बरोबर आपल्या मुलांना, मुलींना ह्या गोष्टी बऱ्याचशा लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की अरे मम्मीला अचानक काय, आम्हाला तर नॉर्मल वाटतंय, आम्ही तर व्यवस्थित आहोत आणि मम्मीला काय एवढं गरम होतंय आणि एवढा घाम फुटतोय, तर काही काम पण करत नाहीये आणि अचानक काय होतंय. सो असे सगळे जे चेंजेस असतात ते आपल्यामध्ये येत राहतात आणि त्यामुळे थोडीशी चिडचिड होते की आणि आपल्याला बऱ्याचदा काय होतं की ह्या गोष्टी लक्षात यायला पण काही वेळेस वेळ जातो. या हॉट फ्लॅशेस मध्ये जे स्वेटिंग वगैरे होतं किंवा जे गरम वाटतं आपल्याला बॉडी किंवा असं कानामधून आपल्याला गरम असं एकदम गरम झाल्यासारखं एक फिलिंग येतो. आपल्यापैकी ज्या 40-50 मध्ये असतील लेडीज त्यांना हे स्वतः त्यांनी अनुभवलेलं असणार आहे. त्यामुळे त्या आणखी जास्त चांगल्या सांगू शकतील. आणखी त्यांच्या ज्या 40s च्या बिलो ज्या मैत्रिणी असतील, ज्यावेळी भेटतील त्यावेळी त्याही सांगतील नॉर्मल सिम्पटम्स असतात ते. तर त्याच्यामध्ये आणखी काय होतं की मेनोपॉज बरोबर आपल्याला 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि थायरॉइड. तर ह्या 3 गोष्टी मेनोपॉज मध्ये आता यामध्ये काय होतं की मेनोपॉज आहे की बीपी मुळे आहे की डायबिटीज शुगर वाढली आहे म्हणून आहे, हे सगळं कन्फ्युजन असतं. म्हणजे नक्की कशामुळे होतं हे कळत नाही की बऱ्याचदा लेडीज काय म्हणतात, हा हे मेनोपॉजचे सिम्पटम्स आहेत, सो मेनोपॉजच असेल, त्यामुळे मग डॉक्टरांकडे जातच नाही. मग आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन एकदा बघणं पण गरजेचं आहे की आपल्याला ब्लड प्रेशर वगैरे असं काही तर नाही ना सुरू झालेलं. कारण बऱ्याचदा काय होतं की स्वेटिंग वगैरे जे होतं, मोस्टली ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला स्वेटिंग होत असतं आणि आपण काय समजतो की बाबा आपल्याला मेनोपॉज आहे म्हणून स्वेटिंग होतं. तर त्यामध्ये आपलं दुर्लक्ष होता कामा नये. तर एकदा फक्त क्रॉस चेक मध्ये मध्ये आपल्याला करायला पाहिजे ड्युरिंग मेनोपॉझल पिरियड, पेरीमेनोपॉझल पिरियड. आपण डॉक्टरांकडे जाऊन बीपी वगैरे तर नाही ना, शुगर आपली नॉर्मल आहे ना, हे व्यवस्थित आपण चेक करणं गरजेचं आहे. दुसरं सिम्पटम काय आहे तर वजायनल ड्रायनेस. वजायनल ड्रायनेस म्हणजे काय तर आपल्या योनी मार्ग जो असतो त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येतो. जे रेग्युलर आपलं जे तिथनं डिस्चार्ज होत असतो, जो रेग्युलर डिस्चार्ज असतो, एकतर ब्लिडिंग आपलं स्टॉप झालेलं असतं किंवा कमी कमी होत जातं. त्यामुळे तिकडची स्किन आपली जास्ती सेन्सिटिव्ह होते आणि ड्रायनेस जास्ती असतो. आणि ह्या ड्रायनेसमुळे आणखी प्रॉब्लेम काय होतो की फिजिकली जेव्हा आपण सेक्शुअली ऍक्टिव्ह असतो किंवा जेव्हा फिजिकल रिलेशन येतात आपले, त्यावेळी ड्रायनेसमुळे जास्त इरिटेट होतो आपण आणि तिथे पेन पण होऊ शकतं. म्हणजे ज्यावेळी संबंध येतात तर पेनफुल सेक्स असू शकतो. सो त्यावेळी आपण एक्सटर्नल ऍप्लिकेशन यूज करू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही
काही ऑइंटमेंट्स मिळतात, काही क्रीम्स मिळतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते वापरू शकता. तर त्या क्रीम्स तुम्ही लावू शकता. बेसिकली कसं आहे, की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे आहे डेव्हलप होणं किंवा प्रोड्यूस होणं हे बंद होतं. त्यामुळे हा ड्रायनेस आलेला असतो. तर एक्सटर्नली तुम्ही ज्यावेळी तुम्हाला फिजिकल रिलेशन ठेवायचे असेल, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता, की एक्सटर्नल तुम्ही काही क्रीम्स मिळतात किंवा तुम्ही नॉर्मल ऑइल, तूप वगैरे वापरलं तरी चालतं. काही फार त्याचा प्रॉब्लेम येत नाही. पण प्लेन जेल क्रीम पण असतात, त्याही वापरू शकतात. थर्ड सिम्पटम काय आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला स्लीप डिस्टर्ब होते तुमची. स्लीप डिस्टर्ब होते म्हणजे काय होतं, की रेग्युलर तुम्हाला 7-8 तास जर झोप असेल आत्तापर्यंत, मेनोपॉज पर्यंत किंवा पेरिमेनोपॉझल पर्यंत, तर मोस्टली त्यामध्ये काय होतं, की एक साधारण रात्रीतनं, मध्यरात्रीतनं तुम्हाला अचानक स्वेटिंग व्हायला लागतं, अचानक जास्त घाम फुटतो. तुम्ही स्लीप म्हणजे डिस्टर्ब होता आणि इरिटेबल होता, की सगळं क्लायमेट वगैरे सगळं नॉर्मल आहे. व्यवस्थित आपण फॅन लावलाय, एसी लावलाय, व्हॉटएव्हर जे काय आहे. पण अचानक आपल्याला खूप घाम फुटतो आणि मग आपल्याला उठून बसावं लागतं. असंही होतं किंवा काहीही न होता म्हणजे घाम वगैरे काही आपल्याला येत नाही. पण तरी सुद्धा आपली स्लीप डिस्टर्ब होते. म्हणजे एक साधारण मध्येच आपल्याला मध्यरात्री जाग येऊ शकते आणि लगेच झोप येत नाही. साधारण 2 ते 3 तास आपण सलग जागे पण असू शकतो. सो या प्रकारची स्लीप जर डिस्टर्ब होत असेल, तर त्याला सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, की ॲटलीस्ट आता योगामध्ये मॅम करायला पाहिजे. आपण बोलूच या त्यात. पण तुम्हाला आणखी काही जर बुक्स रीडिंग वगैरे आवडत असेल, तर तुम्ही त्या वेळात ते करू शकता. कारण त्यांनी तुमची अँक्झायटी आणि डिप्रेशन लेव्हल ह्या कमी होतील. म्हणजे जरी तुम्हाला मध्यरात्रीतनं जाग आली, परत झोप येत नाही बऱ्याच जणांना. मग आपण WhatsApp वरती काहीतरी टाईमपास करतो, Googleवर काहीतरी सर्च करतो. तर तुम्ही Googleवरती काही चांगले इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स किंवा काही माहिती तुम्ही त्या याच्यामध्ये घेऊ शकता, ज्यावेळी तुमची स्लीप डिस्टर्ब होते त्यावेळी. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय सिम्पटम्स होतात, तर तुम्हाला थकवा जाणवायला लागतो. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये तुम्हाला अगदी म्हणजे असं गळून गेल्यासारखं वाटतं किंवा काहीही करायची इच्छा होत नाही. हे सगळे सिम्पटम्स त्याच्यामध्ये येतात. तर याच्यासाठी आपण मोस्टली काय करतो, की 40च्या पुढे आपण व्हिटॅमिनच्या काही मेडिसिन्स देतो, की त्या गोळ्यांनी आपला जो थकवा आहे तो निघून जातो किंवा तुम्ही डाएट मधनं पण तुमचा फटीग दूर करू शकता. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या नॅचरल गोष्टी आहेत ज्या बॉडीमध्ये आपल्याला चेंजेस होत राहतात. सो एक्सटर्नल तुम्ही त्याच्यासाठी व्यवस्थितपणे फुल डाएट मध्ये म्हणजे डाएटचं लेक्चर काही ठेवलंय नंदिनी? म्यूट आहेस तू. ऐकू येत डाएटचं नाही नाहीये. ठेवलं, सप्लिमेंटचं ठेवलंय. ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. तर मी एक रफली सांगते अगदी, की याच्यामध्ये तुम्हाला फटीग जर असेल, तर मोस्टली काय की आपला हाय कॅलरी डाएट पाहिजे. प्रोटीन आपले जास्ती पाहिजेत. पाण्याचं प्रमाण भरपूर पाहिजे आणि बेसिकली आपल्या लेडीजना फार दुश्मनी असते ती दूध. दूध आवडत नाही मोस्टली. जर आत्ता मी जर 50 जर काउंट असेल आपल्याकडे, 70 काउंट आहे आत्ता, 68 जॉइंट आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हार्डली 10% लेडीज असतील की त्यांना फक्त दूध आवडत असेल, तर बाकीच्यांना दूध आवडत नाही. तर मोस्टली आपण ते दुधाचा इंटेक वाढवणं गरजेचं आहे किंवा ज्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळेल अशा गोष्टी आपण आफ्टर 40 किंवा अराउंड 40 आपण सुरू करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये आणखी चौथं जे सिम्पटम आहे ते ऑस्टिओपोरोसिस आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, तर तुमची हाडं जी आहेत ती ठिसूळ होत जातात. त्याच्यामध्ये अगेन हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो आणि त्यामुळे ती हाडं ठिसूळ होत जातात. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन डेव्हलप होत नाही. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आपल्यामध्ये 40 प्लस लेडीज मध्ये ऑस्टिओपोरोसिस दिसतं. तर तुम्ही कॅल्शियम एक्सटर्नल आपण जे सप्लिमेंट देतो त्याबरोबर तुम्ही दूध, पनीर आणि दुधाचे पदार्थ हे सगळे तुम्ही घेणं गरजेचं आहे. लिफी व्हेजिटेबल सगळ्या हिरव्या पालेभाज्या घेऊ शकता तुम्ही. ओके, त्यानंतर आणखी जे सिम्पटम आहे ते एक साधारण ड्रायनेस येतो आपल्या स्किनला, स्काल्पला ड्रायनेस येतो. म्हणजे हे खूप कॉमन सिम्पटम आहे. तर साधारण 40 नंतर बऱ्याच महिलांचे केस झडायला लागतात.
खूप हेअर फॉलच्या कंप्लेंट्स असतात. सो हा ड्रायनेस जो आहे अगेन हे आपल्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे सगळे आपल्या शरीरामध्ये बदल घडत जातात. ह्याच्याशी आपण कसं करायचं, कोप अप कसं करायचं? तर आता ड्रायनेस आणि याच्यासाठी तुम्ही ऑइल मसाज वगैरे घेताच बऱ्याचशा. पण याच्यामध्ये तरी सुद्धा हेअर लॉस आपला कॉन्स्टंट चालू असतो. तर त्यावेळी आपण म्हणजे माझं कॉस्मेटॉलॉजीचं पण ट्रीटमेंट मी देते. तर त्याच्यामध्ये आपण PRP म्हणून एक थेरपी असते. सो त्या थेरपीमध्ये आपण काय करतो, की स्काल्पमध्ये आपण आपल्या ब्लडचंच सिरम जे असतं, ब्लडमधनं म्हणजे प्रत्येकाचं ब्लड इंडिव्हिज्युअल त्याच्यातलंच सिरम काढून त्याची ट्रीटमेंट करतो आणि त्याचे एक्सलंट रिझल्ट आहेत, की त्यामुळे तुमचे जे हेअर फॉल आहे, तो हेअर फॉल कमी होतो आणि साधारण आपण आता हा फ्रंट एरिया बघितला, इथं मोस्टली आपल्या लेडीजचे केस विरळ होत जातात. जर आपला फिमेल पॅटर्न बघितला हेअर लॉसचा, तर मोस्टली हा जो पोर्शन असतो, इकडचे केस विरळ होत राहतात. सो त्या एरियामध्ये किंवा आणखी कुठल्या एरियामध्ये जिथे तुम्हाला हेअर लॉस जास्त जाणवतोय, तिथं आपण ती थेरपी आपण देऊ शकतो. सो हे एक सिम्पटम झालं. आणखी एक सिम्पटम काय आहे, की मूड स्विंग्स होतात खूप. इरिटॅबिलिटी वाढते. सो मूड स्विंग्स आणि इरिटॅबिलिटी. आता जर आपण बघितलं तर साधारण अगोदरच्या लेडीज म्हणजे अगोदरच्या महिलांचं लवकर लग्न व्हायचं. म्हणजे 18-20ला लग्न व्हायचं. अगदी 22 पर्यंत त्यांचे मुलं वगैरे झालेले असायचे. असं आत्ता आपण आपल्याकडे मिक्स एज ग्रुप असेल, जे आता आपल्याकडे पार्टिसिपंट आहेत, याच्यामध्ये मिक्स ग्रुप असेल, की ज्यांची लग्न लवकर झालेली आहेत, 18-20 मध्ये लग्न झालेली आहेत किंवा 22 पर्यंत लग्न झालेली आहेत आणि त्यांना लगेचच मूलबाळ झालेलं आहे. तर त्यांची मुलं साधारण आपण ज्यावेळी मेनोपॉज मध्ये जातो, त्यावेळी त्यांची मुलं एक साधारण 20 मध्ये 15 मध्ये आलेली असतात. सो त्यांच्या टीनेज मध्ये ती असतात किंवा मग त्यांचं ॲडोलसंट म्हणजे 18 वर्ष त्यांची पूर्ण झालेली असतात. ह्या 2 कॅटेगरी मधली मुलं मोस्टली या आपल्या मेनोपॉज पिरियडमध्ये येतात. मग आता या मुलांचं टीनेज असतं आणि आपला मेनोपॉज असतो. मग यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय होतो, की आपल्या मेनोपॉजमुळे आपण असेही इरिटेबल असतो आणि मुलं आपली ॲडोलसंट एजमध्ये असतात, टीनेजमध्ये असतात. मग प्रॉब्लेम काय होतो, की ते पण इरिटेबल असतात कारण त्यांच्यामध्ये पण हार्मोनल इम्बॅलन्स असतो आणि मग दोघांमध्ये इम्बॅलन्स असतो. तो बॅलन्स करणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि समहाऊ प्रत्येक घरामध्ये मी बघितलंय, की तो बॅलन्स काही होत नाही. म्हणजे आई चिडचिड करत राहते, मुलंही चिडचिड करतात, मुली चिडचिड करतात, त्यांचे पिरियड्स चालू झालेले असतात किंवा त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. सो हे सुद्धा आपण बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपल्याला माहितीये की आपल्यामध्ये हे बदल घडणार आहेत, आपल्यामध्ये हे बदल घडत असतात, हे आपल्याला माहितीये. पण मुलं त्या जर कंपॅरेटिव्हली बघितलं तर मुलं आपली लहान असतात, टीनेज मध्ये असतात, ॲडोलसंट मध्ये असतात. त्यामुळे त्यांना तेवढा नॉलेज आत्ता नसतं. आता आपल्यापैकी काहींची जी मुलं आहेत, जी टीनेज मध्ये आहेत, त्यांना सगळंच नॉलेज आहे. ते गुगल करतात. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे. पण त्यांच्यामध्ये इरिटॅबिलिटी ही असते. त्यामुळे आपण त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं गरजेचं आहे. त्यावेळी की आपल्या शरीरामध्ये पण जे काही बदल होतात, त्यांच्या शरीरामध्ये पण जे काही बदल होतात, हे सुद्धा आपण हा थोडासा मेनोपॉजचा विषय नाहीये. पण हा मेनोपॉज मध्ये जे सिम्पटम्स येतात आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे कोप अप करायला पाहिजे हा महत्वाचा विषय आहे म्हणून मी सांगते. डायरेक्ट मेनोपॉजशी संबंध नाहीये. पण यामुळे काय आहे की घरातलं एन्व्हायरमेंट जे चेंज होतं, ते आपल्याला चांगलं ठेवू शकतो आपण. कारण आपल्याला आपले सिम्पटम्स माहीत असतात आणि आपण त्याच्यावरती कसं त्याच्याशी कोप अप करायला पाहिजे किंवा त्याच्याशी कसं आपल्याला बॅलन्स करता येईल, हे आपण बघायला पाहिजे. मग आपल्याबरोबर जर आपल्या मुलांना आता तुम्ही जर 30s, 40s, 50s मधल्या लेडीज मॅडमकडे येत असाल, नंदिनीकडे योगासाठी, तर तुम्ही तुमच्या मुलींना पण ज्या टीनेजमध्ये आहेत, ज्या ॲडोलसंटमध्ये आहेत, त्या पण जर तुमच्यासोबत तुम्ही मुलींना घेऊन आलात, तर तुमचं बॉन्डिंग एक चांगलं होईल. बेसिकली तुम्हाला एकत्र आल्यामुळे जाताना जो काही अर्धा तास, 1 तास जो चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल, तो खूप महत्वाचा असेल आणि त्यांच्यामध्ये पण जे हार्मोनल इम्बॅलन्स होतात, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला तो चांगला उपयोग होऊ शकतो. आणि जर मुली असतील ज्यांना, तर मुलींचे प्रॉब्लेम्स जसं की काही जणांना पिरियड्स मध्ये खूप हेवी फ्लो होतो, काही जणांना पिरियड्स इरेग्युलर नसतात, काही जणांना पेनफुल पिरियड्स असतात. म्हणजे तुमच्या मुलींना सुद्धा जर तुम्ही योगासनाला आणलं
त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार आणि बाकी काही जी आसनं आहेत त्यामध्ये त्यांनी जर आत्तापासूनच सुरुवात केली तर त्यांना पीसीओडी किंवा हे बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते डेव्हलप होणार नाहीत किंवा त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो कमी प्रमाणात असेल. त्यामुळे मी तर अवश्य म्हणेल की तुम्ही तुमच्या मुलींना पण तुमच्या सोबत योगासनाला घेऊन जा आणि त्यांच्याकडनं सुद्धा या गोष्टी करा की त्यांचं सुद्धा एक मेंटल स्टॅबिलिटी येते आणि त्यांचे पण हार्मोनल इम्बॅलन्स असतात ते सुद्धा कुठेतरी बॅलन्स होऊन जातील. आणखी याच्यामध्ये जे सिम्पटम आहेत की सेक्स ड्राईव्ह म्हणजे काय तर जी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जी आपण करतो आपण जे रिलेशन असतात आपले हजबंड वाईफ मधले सो हा आपला ड्राईव्ह कुठेतरी कमी होतो. म्हणजे ती जी इच्छा असते सेक्शुअल ची जी डिमांड असते पुरुषांची अजूनही या एज मध्ये जास्ती असते पण आपल्यामध्ये लेडीज मध्ये आफ्टर 40s ती हळूहळू कमी होते. कधी कधी 45 ला तो पीक येतो 45 इयरला तो पीक येतो पण तरी सुद्धा जर ग्रॅज्युअली बघितलं तर तुमची ती जी सेक्स ड्राईव्ह असते ती हळूहळू हळूहळू कमी होते. पण काही जणांची एक्सेप्शनल काही केसेस असू शकतात त्यांची सेक्स ड्राईव्ह 50s पर्यंत सुद्धा असते 55 पर्यंत पण असते आणि त्याच्यामध्ये हार्म काही नाहीये. आय आय विल in fact suggest की you should enjoy your sex life also. म्हणजे काय की तुम्हाला जरी आत्ता सेक्स ड्राईव्ह तुमचा कमी होतो आहे असं जर वाटत असेल तर महिन्यातून 2 वेळा तुम्ही जर ऍक्टिव्ह राहिलात तर तुमचा जो मेनोपॉज आहे तो थोडासा प्रोलॉंग होऊ शकतो. म्हणजे काही जर तुम्ही सेक्शुअली इनऍक्टिव्हच असाल तर मोस्टली काय होतं की हे जे बाकीचे त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स होणार आहेत ते तुमचे थोडेसे प्रोलॉंग म्हणजे थोडे आणखी उशिरा येऊ शकतील आणि तुमचं तुम्ही आयुष्य अजून चांगले प्रकारे एन्जॉय करू शकता. त्यामुळे महिन्यातून 2-3 वेळा तर माझ्या मते तर काही हरकत नाही. पर्सन टू पर्सन व्हेरिएशन असतात सो इट विल डिपेंड ऑन यू आणि आपण सगळ्या लेडीजच आहोत म्हणून मी इतकं बिनधास्तपणे बोलतीये आणि मोस्टली लेडीज असं काही बोलत नाही. मला कदाचित वाटेल मॅडम अगदीच काहीतरी सांगतायत पण तसं काही नाहीये. आपण खूप म्हणजे तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात त्या संबंधाने मी तुमच्याशी बोलतीये. एवढं ओपन अप होतीये की सेक्स ड्राईव्ह तुमचा जर तुम्ही ऍज इट इज कंटिन्यू ठेवलात तर तो तुमच्यासाठी सुद्धा अगदी योग्य आहे. कारण त्यांनी आणखी 2-3 कारणं आहेत त्याची अशी की तुमचा एक्सरसाइज पण होतो. म्हणजे जेवढे तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी असतात म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे कॅलरीज तुमचे बर्न होतात तेवढे कॅलरीज तुम्ही किती पण काही करा तुमचे बर्न होणार नाहीत. सो सेक्शुअली ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जे हॉर्मोन्स आपले इम्बॅलन्स होतात मेनोपॉज जो सुरू होतो त्याच्यामध्ये वेट गेन हा एक फार मोठा इश्यू आहे. तो वेट गेन इश्यू जर आपण पाहायला गेलं तर 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी तुमची कमी होते त्यामुळे सुद्धा होतो. मग बायकांची कंप्लेंट असते माझा पोटाचा घेर खूप वाढलेला आहे. मग याच्यासाठी काय करायचं? तर असं आपल्याला कुठल्या एका पार्टचा घेर आपल्याला फार कमी करता येत नाही. आपली बॉडीचं ओव्हरऑल वेट आपण कमी करू शकतो. पण असं कुठला तरी एखादा पार्टच आपल्याला कमी करायचा आहे. तर असं करता येत नाही. पण योगासनांमध्ये काही आसनं आहेत, नंदिनी तुम्हाला शिकवतच असेल, तर त्याच्यामध्ये आपण त्याची हेल्प घेऊ शकतो. तो घेर आपण कमी करू शकतो. पण सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तर तुम्ही ती पण करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे आणखी काही मशिनरीज आहेत की ज्याचं साइड इफेक्ट ऍज सच नाहीये. पण तुम्ही पर्टिक्युलर पार्टचं तुम्ही जर तुम्हाला वजन म्हणू नको आपण की तो पार्ट तुम्हाला थोडासा कमी करायचा आहे, तिथले फॅट कमी करायचे असेल पण त्या मशिनरीजनी आपण ते तुम्हाला करू शकतो. पण ते लॉंग टर्म त्याचे हे नसतात काय म्हणूया इफेक्ट नसतात. ते तुम्हाला मेंटेन करावे लागतात. म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की आता केलंय आणि कमी झालंय 2 इंच लॉस झालाय 4 इंच लॉस झालाय पण त्याला कन्सिस्टन्सी लागते. म्हणजे मी ते केल्यानंतर सुद्धा तुम्ही नंतर ते पुढे तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज सगळं फॉलो केलं तर तुमचं ते नॉर्मल राहील. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही सिम्पटम्स आहेत तर मूड स्विंग तर असतातच. म्हणजे आपण आता बोललोच ते मूड स्विंग बद्दल. ते मुलींसोबत आणि आपल्या मुलांसोबत आपण ते डिस्कस करणं गरजेचं आहे. मूड स्विंग्स त्यांचेही होत असतात, आपलेही होत असतात आणि आपण एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे.
आणि प्री मेनोपॉज मध्ये जे काही असतात की हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग आणि स्लीपलेस नाईट्स असं जे सिम्पटम्स असतात ते पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये राहतात. अजून एक आहे की मेनोपॉज काही जणांना 40च्या अगोदर पण येतोय सध्या. जर तर त्याची कारणं काय आहेत? तर 40च्या अगोदर जो मेनोपॉज येतोय तर एक तर 2 कारणं असू शकतात. सर्जिकल मेनोपॉज आणि सेकंड थिंग काही ज्या आपल्यापैकी महिला असतील तर त्या लग्नच करत नाहीत. म्हणजे काही जणींनी ठरवलेलंच असतं की मला लग्न करायचंच नाहीये. सो त्या केसमध्ये सुद्धा अर्ली मेनोपॉज येतो. तर तो काय येतो? कारण एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनला काही कामच नसतं बेसिकली. म्हणजे प्रोडक्शन जे आपण बेबी म्हणतो की प्रेग्नन्सी आपल्याला राहायला पाहिजे ती राहतच नाही. बेसिकली लग्न होत नाही, त्या गोष्टी होतच नाही. त्यामुळे तो मेनोपॉज लवकर येतो. म्हणजे बॉडी आपली इतकी नॅचरल असते, बॉडीची आपल्या टेंडन्सी की आपल्या बॉडीला ऍक्च्युली आपली बॉडी जी आहे आता त्याला जर ती गोष्ट मिळालीच नाही तर ती बॉडी विचार काय करते, ओके म्हणजे आता ह्या गोष्टीची गरज नाहीच आहे. म्हणजे सपोज XYZ लेडी आहे, तिला लग्न करायचं नाहीये आणि तिचे पिरियड्स रेग्युलर सुरू आहे पण तिचे सेक्स ड्राईव्ह नाहीयेत, काहीच नाहीये. तर त्या केसमध्ये आपली पिरियड जे आहे ते सुद्धा लवकर बंद होतात. त्याला आपण अर्ली मेनोपॉज म्हणू शकतो, जो की 40च्या आत येतो. माझी एक मैत्रीण आहे, तिचं पण म्हणजे लग्न केलेलं नाहीये, तिचं तर 38-36 लाच मेनोपॉज झालेला आहे. की कारण इनऍक्टिव्ह आहे, सेक्शुअली इनऍक्टिव्ह आहे आणि काहीच नाहीये. म्हणजे ते तशा काही सिम्पटम्स काय म्हणूया आपण की प्रेग्नन्सी आणि असं काही करायचंच नव्हतं किंवा इवन सेक्शुअली पण ऍक्टिव्ह नव्हती म्हणून ते लवकर पिरियड्स गेलेले आहेत. Surgical म्हणजे काय तर बऱ्याच जणांना असं होतं की हेवी फ्लोचा प्रॉब्लेम खूप असतो. बऱ्याचशा ट्रीटमेंट्स करतो आपण आणि त्या ट्रीटमेंट्स करून सुद्धा तुम्हाला रिझल्ट नाहीच मिळाले तर अगदी लास्ट ऑप्शन असं असतो की आपल्याला सर्जरी करावी लागते. मग काही केसेसमध्ये कसं आहे की युट्रस आपल्याला पूर्णपणे काढून टाकावं लागतं किंवा काही वेळेस असं असतं की युट्रस काढायला लागतं, पुन्हा आपल्याला त्याचे ओव्हरीज जे असतात सगळंच काढायला लागतं. म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज हे सगळंच आपल्याला काढावं लागतं आणि त्यावेळी जर म्हणजे त्यामुळे सुद्धा आपल्याला सर्जिकल मेनोपॉज जो आहे तो त्यावेळी आपल्याला कुठल्याही एज मध्ये येऊ शकतो, जो की बिलो 40 असतो किंवा 45 मध्ये पण काही जणांची सर्जरीज होतात. सध्याच्या सर्जरीज मध्ये असं आहे की बऱ्याचदा आपण ओव्हरीज म्हणजे जरी युट्रस काढावं लागलं तरी ओव्हरीज आपण ठेवू शकतो किंवा पार्शली म्हणजे जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढंच आपण सॉल्व्ह करतो. जी जुनी ऑपरेशनची जी ट्रीटमेंटची पद्धत होती ती परत सगळंच काढून टाकायचं. म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीपासून फॅलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज असं सगळंच काढायचो. सो आता आपण ऍडव्हान्स टेक्निकनी बऱ्याचशा गोष्टी करतोय की बराचसा पार्ट आपण काढत नाही, ज्या गोष्टीची गरज आहे तेच आपण मोस्टली काढतोय. मेनोपॉजचा आणखी एक थायरॉइड म्हणजे थायरॉइडशी मेनोपॉजचा काही संबंध असू शकतो का? तर थायरॉइड हा कुठल्याही वयामध्ये होतो पण मेनोपॉज मध्ये पण चान्सेस जास्ती असतात कारण अगेन तिकडे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. आता बऱ्याचदा काय असतं की थायरॉइडचे जे सिम्पटम्स असतात डिप्रेशन, फटीग किंवा वेट गेन किंवा पिरियड्स इरेग्युलर असणं किंवा 2-2, 3-3 महिने पिरियड्स न येणं, ही जी सगळी सिम्पटम्स असतात तर हे थायरॉइड मध्ये सुद्धा तुम्हाला सिम्पटम्स येतात. सो मग आपल्याला मेनोपॉज आहे की थायरॉइड आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यावेळी तुम्ही थायरॉइडची टेस्ट डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही एक थायरॉइडची टेस्ट पण करू शकता. थायरॉइड मुळे होतंय की मेनोपॉज मुळे होतंय हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ती टेस्ट करणं गरजेचं आहे. थायरॉइड मध्ये पण सेम प्रॉब्लेम्स असतात, थोडेफार कमी जास्त. फटीग, डिप्रेशन, मूड स्विंग्स हे सगळे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये पण असतात थायरॉइड मध्ये. आणखी एक आहे की ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजे आता लेडीजचं मोस्टली 40 नंतर आपण बघतो की कॅन्सरचे प्रमाण खूप जास्ती असतो. तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असू शकतात कॅन्सर्स मध्ये? सो त्याच्यामध्ये एक तर गर्भाशयाचा कॅन्सर असू शकतो, ओव्हरीचा कॅन्सर असू शकतो, फॅलोपियन ट्यूब्सचा कॅन्सर असू शकतो आणि गर्भाशयाच्या पिशवीचं जे तोंड आहे तर त्याचा सुद्धा कॅन्सर असतो.
सो मेनोपॉजच्या साधारण जवळपास काही जणांना कॅन्सरचे डेव्हलपमेंट होऊ शकतात, म्हणजे रिस्क वाढते थोडक्यात. डेव्हलपमेंट होते म्हणजे काय, हे जे हॉर्मोन्स आपल्याला प्रॉब्लेम होतो की जे प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन डेव्हलप होत नाही, त्यामुळे ही कॅन्सरची रिस्क ही वाढते. मग त्यावेळी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, की ऍक्च्युली हा मेनोपॉजचा विषय नाहीये, पण तरी मी थोडंसं बोलेन याच्यावरती. कॅन्सर हा फार महत्वाचा विषय आहे, की प्रत्येक लेडीजनी आफ्टर 40s आपल्याला पॅप्समियर जी टेस्ट असते ही दरवर्षी करणं गरजेचं आहे मेनोपॉजनं. याच्यामध्ये काय असतं, पॅप्समियर टेस्ट म्हणजे काय असते, की गर्भाशयाच्या पिशवीचं जे तोंड असतं, तर त्या पिशवीच्या तोंडापासनं एक थोडंसं आपण तिथलं काय म्हणूया, एक लिक्विड असतं. सो ते आपण घेतो आणि ते स्लाइड वरती आपण चेक करतो. ती पॅप्समियरची टेस्ट असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्सरची पॉसिबिलिटी आहे की नाही हे आपल्याला समजतं. त्यामुळे दरवर्षी आफ्टर 40 प्रत्येक लेडीजनी पॅप्समियरची टेस्ट वर्षातनं एकदा तरी करणं गरजेचं आहे. अगदी नाही शक्य झालं तर ऍटलीस्ट 2 वर्षातनं एकदा तरी करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्षातून करा. अर्ली डायग्नोसिस, अर्ली डिटेक्शन, तुमची रिकव्हरी रेट तुमचा वाढतो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे शक्यतो तुम्ही लवकरात लवकर टेस्ट करून जर तसं काही असेल तर तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. त्यामुळे तुमचा खर्चही कमी येतो. तुमचं जो प्रॉब्लेम म्हणजे एज किंवा जे काही प्रॉब्लेम्स वाढतात की त्याच्यामुळे रेडिएशन थेरपी आणि काही बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. सो ते सगळे तुमचे इन टाइम सॉल्व्ह होऊ शकतं जर लवकर तुम्ही टेस्ट करून घेतलं तर. आणखी एक असं आहे की त्यावेळी तुम्हाला मेनोपॉझल ज्या वुमन असतात तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचे पण चान्सेस असतात. म्हणजे जसं ओव्हरियन कॅन्सर आहे, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, तसं तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरची पॉसिबिलिटीज जास्ती असतात. ब्रेस्ट मध्ये काय काय चेंजेस होतात मेनोपॉज मध्ये, तर एकतर आपल्या ब्रेस्ट मध्ये कधी आपल्याला लंप सारखं जाणवतं. लंप सारखं जाणवतं इन द सेन्स काय, की एखादी आपल्याला गाठ जाणवायला लागते. तर ती गाठ आपल्याला एखादी अशी जाणवली कुठेतरी जी आपल्याला इरेग्युलर वाटतेय, तर तुम्ही ताबडतोब जाऊन डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे. कारण ती अर्ली तुम्ही जर तुमची डिटेक्ट झाली कॅन्सरची गाठ आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट घेता येते. जेवढं लवकर तुम्ही टेस्ट करणार तेवढा खर्चही कमी येतो आणि तुमचा रिकव्हरी पण वाढते. सो तुम्हाला मॅमोग्राफी करून घेणं गरजेचं आहे जर गाठ वगैरे असं जाणवली तर. आता काही ज्या आहेत लेडीज त्या खूप ओबेज आहेत. त्यांना लक्षात येत नाही की गाठ आहे की नाही आहे. तर ती गाठ चेक करण्याची जी टेक्निक आहे ती एकदम सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी तुम्ही तुमच्या ब्रेस्टमध्ये गाठ आहे की नाही हे बघू शकता. तर तुम्ही काय करू शकता की तुमचा कुठलाही म्हणजे डावी बाजू जर बघायची असेल तर डावा हात तुम्ही मागे मानेच्या मागे घेऊ शकता आणि हे पाम आहे आपलं. हे पामनी पूर्ण तुमच्या ब्रेस्ट वरती सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही असं प्रेस करून तुम्ही चेक करू शकता. पूर्ण सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कुठे गाठ आहे का. अगेन तुम्ही सेम राईट साइडला पण तसंच चेक करू शकता. ह्या तळहाताने तुम्ही तुमच्या ब्रेस्ट मध्ये गाठ आहे की नाही हे तुम्ही तुमचं स्वतः चेक करू शकता. ज्या लेडीज अगदीच स्लिम आहेत त्यांना तर लगेचच समजेल की गाठ आहे की नाही. पण काही ज्या ओबेज आहेत तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यांनी अशा पद्धतीने चेक करायचं. साधारण महिन्यातून एकदा तुम्ही अंघोळीच्या वेळी तुम्ही बाथरूम मध्ये चेक करू शकता. आरशासमोर चेक करू शकता की तुम्हाला ब्रेस्ट मध्ये गाठ आहे की नाही. आणि जर ती असेल तर ती ब्रेस्ट कॅन्सरची गाठ असू शकते. सो तुम्ही ते बघणं गरजेचं आहे. आणखी हार्ट डिसीज, मेनोपॉज मध्ये हार्ट डिसीजचे प्रॉब्लेम्स जास्ती असतात. 40च्या वरती 50च्या वरती मोस्टली लेडीजला हार्ट अटॅकचे चान्सेस जास्ती असतात. जे की जर जेंट्स बरोबर आपण कम्पेअर केलं तर जेंट्सला हार्ट अटॅक कधी पण येऊ शकतो. पण लेडीजला ऍटलिस्ट एक चांगलं आहे की जे आपल्या हॉर्मोनल ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जे घडत असतात त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून थोडंसं लांब असतो, दूर असतो, की आपल्याला त्या गोष्टी घडणार असतात पण त्या डिले होऊ शकतात, उशिरा होतात. सो ते हार्ट डिसीजचे प्रॉब्लेम्स मेनोपॉज मध्ये वाढतात. सो ते पण आपल्याला एक बघणं गरजेचं आहे. आपलं हार्ट कसं
ऍक्टिव्ह राहील आणि चांगलं काम करेल हे बघायला पाहिजे. तुम्ही योगा करताच त्यामुळे तुमचा हार्ट रेट आणि हे सगळं नॉर्मल असणारच आहे, नो डाऊट. आणि ते चांगलंच राहणार आहे डेफिनेटली. फक्त कोलेस्ट्रॉल एकदा म्हणजे जसं दरवर्षी आपण पॅप्समेअर चेक करून घेतो, तसं बीपी, कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर कोलेस्ट्रॉल लेवल तुमची जास्ती असेल तर हार्ट डिसीजचे प्रॉब्लेम्स जास्त असतात. म्हणून तुम्ही एकदा वर्षातून एकदा तरी कोलेस्ट्रॉल लेवल त्याच्यासोबत चेक करा. कारण मेनोपॉजच्या त्या ड्युरेशन मध्ये मोस्टली कोलेस्ट्रॉल लेवल आपली वाढते. ऍक्टिव्हिटी आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी जी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी असते ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. त्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. सो तुम्ही त्यासाठी टेस्ट करून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ऑस्टिओपोरोसिस जे आहे तर ज्याच्यामध्ये हाडं तुमची ठिसूळ होत असतात, तर ती हाडं ठिसूळ होतात की नाही हे बऱ्याचदा आपल्याला फ्रॅक्चर झाल्यावरच कळतं. मोस्टली आपण घरामध्ये कुठेतरी घसरतो, काहीतरी काम करतो, काहीतरी पडलं, अगदी म्हणजे क्षुल्लक निमित्त असतं अगदी, की जस्ट स्किड झालं आणि फ्रॅक्चर झालं खूप मोठं. तर अशी ही रिस्क जी असते ही खूप मोठी रिस्क असते. तोवर आपल्याला कळतच नाही की आपल्या हाडं इतकी ठिसूळ झालेली असतात. तर त्यासाठी एक टेस्ट असते की मिनरल टेस्ट असते, बोन मिनरल टेस्ट किंवा बोन डेन्सिटी टेस्ट असते. तर ती सुद्धा आपण अबाव 40 वर्षातून एकदा टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या रिलेटेड जर फार कमी असेल तर तुम्ही इमिजिएट मेडिसिन सुरू करणं गरजेचं आहे त्याच्यावरती. आणखी एक आहे की मेनोपॉज मध्ये काही जणांना, जे मी कॅन्सरचं थोडंसं जे बोलत होते, तर काही जणांना असं असतं की महिन्यातून 2-2दा पिरियड्स येतात. सो बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही आता आमची पाळी जाणार आहे म्हणून असं होतंय. तर थोडंसं मी असं म्हणेन की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे महिन्यातून 2 वेळा जर तुम्हाला पिरियड्स येत असेल किंवा तुम्हाला पिरियड्स येत असेल आणि हेवी फ्लो होत असेल, खूप हेवी फ्लो होतोय, 7 दिवसापेक्षा जास्ती फ्लो राहतोय, 15-15 दिवस फ्लो होतोय, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला तो युटेराईन कॅन्सर असण्याची शक्यता जास्ती आहे, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर असू शकतो. त्यामुळे तुम्ही सोनोग्राफी करून एकदा चेक करणं गरजेचं आहे की बाबा तसं काही होतंय का. तो हेवी फ्लो अजिबात दुर्लक्ष करू नका. महिन्यातून 2 वेळा पाळी येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. बऱ्याचदा फायब्रॉइड वगैरे असतात, म्हणजे मेनोपॉज मध्ये फायब्रॉइड म्हणजे गाठी तयार होत असतात. तर त्यातल्या मोस्टली काही गाठी असतात त्या नॉर्मल असतात, त्या गोळ्यांनी जाण्यासारख्या असतात, पण काही ज्या असतात त्या खूप मोठ्या असतात, त्याला सर्जरीच करावी लागते. सो जर तसं काही असेल तर कुठल्याही अदर ट्रीटमेंट कडे सर्जरी असेल तर तुम्ही सर्जरी करणं गरजेचं आहे वेळेत. आता योगा की मेनोपॉज मेनोपॉज मध्ये आपल्याला कुठले कुठले एक्सरसाइज करायला पाहिजेत. नंदिनी तुमचे एक्सरसाइज घेत असणारच आहे, पण एक तरी पण 3-4 एक्सरसाइज मी ब्रीफ करते की जे सिम्पटम्सशी रिलेटेड आहेत. सो शीर्षासन जर आपण म्हटलं तर एक मेमरी लॉस हा एक मेनोपॉज मध्ये फार एक मोठा प्रॉब्लेम आहे की 40 नंतर आपल्याला असं बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाही की अरे मैत्रीण आली समोर समोर आपल्याला पण तिचं नाव पण आठवत नाही. असंही होतं की माहिती आहे सगळं पण नाव आठवत नाही, किंवा एखाद्या विषयी एखाद्या चौकातलं दुकान आहे त्याबद्दल सांगायचं असेल की हे इथं दुकान आहे, दुकानाचं नाव आठवत नाही. म्हणजे थोडक्यात काय की मेमरी लॉस जो होतो, तर त्याच्यासाठी आपण शीर्षासन करायला पाहिजे कंपल्सरी. त्याने ऍटलिस्ट तुम्हाला जे काही स्ट्रेस आहे, जे अँझायटी आणि स्ट्रेस हे कमी होईल त्याने. सर्वांगासन तुम्ही करू शकता, पूर्ण बॉडीचा एक्सरसाइज होतो. डिप्रेशन साठी तुम्ही हे शोल्डर स्टँड म्हणजे सलंब सर्वांगासन तुम्ही करू शकता डिप्रेशन साठी. ज्या मोस्टली 40s नंतर डिप्रेशन येतं तर तुम्ही ते करू शकता. आणखी बटरफ्लाय आणि पेल्विक एक्सरसाइजची जी आसनं आहेत, म्हणजे मरीचासन वगैरे जे आहे, किंवा बटरफ्लाय आहे किंवा जानू शीर्षासन आहे, हे तुम्ही करू शकता. पेल्विक फ्लोर एक्सरसाइज म्हणजे काय आहे की त्या भागाचे गर्भाशयाच्या बाजूचे जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता.
आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की 40s मध्ये 40s नंतर काही जणांचे जे नॉर्मल डिलिव्हरी झालेले असतात त्यांना एक कॉमन प्रॉब्लेम आहे की युरिन कंट्रोल होत नाही किंवा बऱ्याच लेडीजचा असा प्रॉब्लेम आहे की शिंकलं किंवा खूप जोरात हसलं किंवा खोकलं तरी सुद्धा त्यांना युरिन पास होते. युरिनचे ड्रॉप पास होऊ शकतात. सो ह्याच्यामध्ये काय असतं की आपले जे मसल असतात त्या भागातले युरिनच्या आजूबाजूला ब्लॅडरच्या बाजूला जे मसल असतात ते आपले वीक झालेले असतात. गर्भाशयाचे मसल वीक झालेले असतात. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या सगळ्या प्रकारामध्ये जो आपला पेल्विक पोर्शन आहे म्हणजे जो पूर्ण खालचा भाग जो आहे आपला पोटाखालचा भाग इथले सगळे मसल आपले वीक झालेले असतात. तर त्यासाठी तुम्ही एक युरिन साठी जो स्पेसिफिक हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा लेडीजला. इथं असलेल्या मला वाटतं 30 to 40% लेडीजला हा प्रॉब्लेम असू शकतो की ज्या अबाव 40 एज मधल्या आहेत 45 एज मधल्या की थोडस खोकलं शिंकलं तर थोडस तुम्हाला युरिन पास होऊ शकते. तर त्यासाठीचा एक्सरसाइज आहे पेल्विक एक्सरसाइज म्हणजे हे जे किगल एक्सरसाइज म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय करायचं की आपण कुठे जरी बसलो किंवा कुठे जरी आपण उभे असू तर त्यावेळी आपली लघवीची जी जागा आहे आणि जी योनी मार्ग आहे आपला तिथे आपण एकदम टाईट स्वतःला म्हणजे तो पोर्शन एकदम टाईट धरून ठेवायचा. 10 सेकंद 10 अंक तो टाईट धरून ठेवायचा आणि सोडायचा. असे दिवसातून तुम्ही कंटिन्यू करत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही निवांत असता किंवा तुम्ही बुक रीडिंग करत असाल किंवा आणखी काही करत असाल गप्पा मारत असाल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी कुठल्याही प्रिपरेशनची गरज नाहीये. तर हा एक्सरसाइज तुम्ही नक्की करा. बऱ्याच जणांचा याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आय गेस नंदिनी तू घेत असशील ना हा एक्सरसाइज? नाही घेत मी. नाही पण मग मी तू सुरू अश्विनी कर. मुद्रा घेते. अश्विनी मुद्रा ओके घेते. ओके मूळव्याधीसाठी उपयुक्त आहे ती अश्विनी मुद्रा घेते. पण हा अजून ओके नाही घेतलाय मी. हा तर मग हा पण आता एक्सरसाइज हा हा घेऊ ऍड शकते मी. करायला हरकत नाही. आणि हो यांनी दुसरा फायदा काय होणार आहे दुसरा फायदा असा होणार आहे की आता आपले जो योनी मार्ग आहे बऱ्याचदा नॉर्मल डिलिव्हरी आणि हे जे होतं तर तो योनी पार्टची इलॅस्टिसिटी जी असते ना ती थोडीशी आपली कमी होते. आणि त्यामुळे सुद्धा ज्यावेळी फिजिकल रिलेशन वगैरे होतात त्यावेळी बऱ्याचदा कधी कधी असं असतं की जेंट्स सॅटिस्फॅक्शन होत नाही टाईटनेस नसतो. सो त्यासाठी पण तुम्ही हे करू शकता. म्हणजे दोन्ही एक्सरसाइज म्हणजे दोन्हीला ते उपयोगी आहे. तर तुमचं युरिन वरती कंट्रोल येऊ शकतो जे की तुम्हाला हसल्यानंतर शिंकल्यानंतर पास होते त्यावरती कंट्रोल येऊ शकतो. आणि सेकंड थिंग की तुमची जी वजायना आहे योनी मार्ग आहे त्याच्यामध्ये पण थोडीशी स्टॅबिलिटी येईल. ती पण थोडीशी तुमची इलॅस्टिसिटी त्याची तुमची म्हणजे स्ट्रेंथ वाढेल. ठीक आहे. सो फिजिकल रिलेशनच्या वेळी तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. तुम्ही करू शकता. आणखी तुम्हाला एक सुप्तबद्ध कोणासन पण तुम्ही करू शकता. ते घेत. हा हे म्हणजे करतच असाल ते तर त्याने हा. तुम्हाला तुमचे मसलची जे आहे टेन्शन मसलवर जे टेन्शन येतं आपण दिवसभरामध्ये उभं राहतो किंवा कंटिन्यू आपली कामं चालू असतात तर ते आपलं कमी होईल. त्यामुळे आपलं फटीग कमी होईल. ग्रॉइन पेन आणि थाय पेन किंवा नी पेन हे सगळं आपलं त्यांनी कमी होईल. त्यानंतर अधोमुख श्वानासन जे आहे हे पण तुमचं होतच असेल. याच्यामध्ये तुमचं बॉडी माइंड काम राहण्यासाठी खूप मदत होईल. म्हणजे शक्यतो जेव्हा आपण डोकं खाली घेतो कुठल्याही एक्सरसाइज मध्ये तर ते खूप आपल्याला स्ट्रेस आणि डिप्रेशन पासून खूप रिलीव्ह होतो. मोस्टली ह्या ज्या एक्सरसाइज असतात ज्यावेळी आपण डोकं खाली घेतो त्यावेळी म्हणजे सगळा जो स्ट्रेस असतो तो निघून जातो. ते तुम्ही करू शकता. आणखी तुम्ही सेतू बंध सर्वांगासन करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मेनोपॉजला हेल्प होईल. म्हणजे मेनोपॉज मध्ये हे जे बाकीचे स्ट्रेस डिप्रेशन जे आहे हे सगळं कमी होईल. ऑस्टिओपोरोसिस साठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि बाकी सूर्यनमस्कार तर आहेच आहे एव्हरग्रीन ते तर तुम्ही करतच आहात. ते करतोच. येस. सो माझे म्हणजे मेनोपॉज बद्दल जेवढी मॅक्सिमम माहिती मला तुम्हाला देता आली तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलाय. त्यातून तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हेमांगी त्यांना विचारू शकता तुम्ही.
तर तुमचे ऑडिओ ऑन ठेवा. हॅलो नमस्कार मॅम. ताई. नमस्कार. हा, मला पोस्ट मेनोपॉज बद्दल आपल्याला काही सांगता येईल का? हॅलो हॅलो. म्यूट हॅलो. हा पोस्ट हा हॅलो. हा 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 पोस्ट मेनोपॉज बद्दल विचारताय ना तुम्ही? हो हो हो. पोस्ट तो किती मेनोपॉज काळ मध्ये राहतो? तो किती काळ असतो? किती वर्ष असतो? पोस्ट मेनोपॉज म्हणजे तुमचं टिल युअर लाईफ अच्छा. ओके. ऍक्च्युली. हॅलो आणि मॅम. त्यामध्ये कसं आहे की सिम्पटम्स जे आहेत ना हे आता जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं कसं आहे की सेक्शुअल इंटरकोर्स तर काही मोस्टली होत नाही, म्हणजे अगदीच कमी होतो, किंवा जर झाला त्याचा म्हणजे 50s नंतर जर पोस्ट मेनोपॉझल आपण मॅक्सिमम लिमिट 55 जरी आपण कन्सिडर केलं तरी सुद्धा मग सेक्शुअल प्रॉब्लेम्स खूप वाढतात, म्हणजे इंटरकोर्सच्या वेळेस खूप पेन वगैरे होऊ शकतो. बेसिकली हे जे सिम्पटम्स असतात ना आता मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत तर हा. याचीच फक्त इंटेन्सिटी आणखी वाढलेली असते, अच्छा एवढंच त्याच्यामध्ये अगदी आपण सोप्या भाषेत सांगू शकतो. अच्छा, वाढलेली असते. हो हो, का इंटेन्सिटी वाढते म्हणजे ऑस्टिओपोरोसिस वाढतो, हा डिप्रेशन हा. वाढतं आपलं, त्यानंतर फटीग वाढतो, त्यानंतर आपला मेमरी लॉस जो आहे तो वाढतो, म्हणजे जे सिम्पटम्स जे मेनोपॉजचे जे सिम्पटम्स आहेत त्या सिम्पटम्स मध्ये ते थोडेसे आणखी जास्त प्रॉब्लेम्स वाढतात. ओके हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो ओके, मॅम. थँक्यू. हॅलो. येस. हॅलो. आपला वात पित्त कफ हा दोष वाढू शकतो का? कसं असतं की मेनोपॉज मध्ये आहे ना मोस्टली वात वात वाढतो, म्हणजे जर आयुर्वेदानुसार जर तुम्ही विचार केला ना तर मेनोपॉज मध्ये वात वाढतो नंतर, आणि ड्रायनेस वगैरे हे सिम्पटम्स सगळे वाताचे असतात. आणि जर मेनोपॉज जरी आपण 1 मिनिट बाजूला ठेवला तरी ओल्ड एज मध्ये वाताचाच प्रकोप जास्त असतो. मग त्यासाठी आपण आयुर्वेदाचा उपयोग करू शकतो ना? नक्कीच. 100% तुम्ही करू शकता आयुर्वेदाचा. तुम्ही त्याच्यासाठी जे बेसिकली पंचकर्म करू शकता. त्याच्यानंतर आयुर्वेदिक काही जे ट्रीटमेंट्स आहेत, घृत घृत आहेत त्याच्यासाठी वेगवेगळी, ते घृत सेवन करू शकता तुम्ही. आणखी काही काढे आहेत म्हणजे स्पेसिफिक, म्हणजे आपण केस टू केस काही वेगळे ठेवलेले आहेत ते आपण देऊ शकतो त्याच्यासाठी. कॅल्शियम आणि आयर्न साठी सुद्धा आपण काही वेगळे आयुर्वेदिक प्रपोर्शन आहेत ते देऊ शकतो. मॅडम एक विचारायचंय. मी दीपा शेंडे, वय 47. मला ओव्हरियस जस्ट डिटेक्ट झालाय. मी रेग्युलर योगा, रनिंग, एक्सरसाइज करते, पण साईज आहे 4.6 सेंटीमीटर. तर आयुर्वेदिकनी किंवा होमिओपॅथीने रिड्यूस होऊ शकतं का? मला सर्जरी नाही करायची. नॉर्मल सिस्ट आहे, सिंपल सिस्ट आहे तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण हिमोरेजिक सिस्ट आहे. हा, नॉर्मल सिस्ट आहे ना तुमचा? नाही, कॉम्प्लेक्स सिस्ट. इट्स अ कॉम्प्लेक्स सिस्ट. ओके ओके. तुम्ही एक 6 महिने तुम्ही ट्राय करा, तर मोस्टली जर त्याच्यामध्ये तुमचं साईज कमी होत असेल सिस्टचा तर तुम्ही 100% ती ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करा. पण 6 महिन्यापेक्षा माझ्या मते तरी जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाहीये. आयडियली तुम्ही मॅक्सिमम 1 वर्षापर्यंत मॅक्सिमम, पण मी तर म्हणेन 6 महिने जर कमी असेल, 6 महिन्यात साईज कमी होत असेल तर 100% तुम्ही कंटिन्यू करू शकता. थँक्यू मॅम. येस. मॅडम, मला एक जरा प्रश्न विचारायचा होता की मेनोपॉज येस. असं म्हणतात की आपल्या आईच्या किंवा मावशीच्या ज्यावेळेला त्यांची काय पिरियड्स जातात त्याच्यावरती आपलं अवलंबून असतं. हो. हा, तर ते कसं काय त्याचं असतं जरा सांगू शकाल का? म्हणजे कसं आहे त्याच्यावर की डिपेंड आपण असतं असं का? कारण प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते ना शेवटी. नाही, कसं आहे की आपण जे बीपी डायबिटीसचं जसं म्हणतो की नाही, बरोबर आहे ना? हा. म्हणजे अनुवंशिकतेनुसार आपल्याला जो बीपी डायबिटीज हा जो सुरुवात होतो, म्हणजे हा आजारच आहे. आजार म्हणजे आपण डायरेक्ट आजार नको म्हणूया त्याला, पण हे जे सिम्पटम असतात म्हणजे आपल्या जीन्स मध्ये ते असतात.
आणि ते आपल्याला मदर टू म्हणजे मदर टू चाइल्ड हे कंटिन्यू ट्रान्सफर होत राहतात आणि त्यानुसार आपण थोडासा अंदाज घेऊ शकतो की आपल्या म्हणजे आईचे, मावशीचे किंवा आजींचे जे पिरियड्स असतील, मोस्टली आपण आई बरोबरच कम्पेअर करतो की आईचे पिरियड साधारण ज्या स्टेजला गेले तर अराउंड त्या स्टेजला आपले जाण्याचे चान्सेस जास्ती असतात. पण आत्ताच्या लाईफस्टाईलचं जर आपण बघितलं तर आत्ताच्या लाईफस्टाईल नुसार आहे ना, काही जणांचे पिरियड्स लवकर जातात, म्हणजे मेनोपॉज बऱ्यापैकी लवकर येतो. लॅक ऑफ एक्सरसाइज, इम्प्रॉपर डाएट, जंक फूड, फास्ट फूड ह्या गोष्टी असतात. म्हणजे जेवढा जीन्सची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये जास्ती असते तशीच ह्या एक्सटर्नल फॅक्टरची पण आहे. हॅलो, हॅलो. वात पित्त कसं ओळखायची प्रकृती? हॅलो पूर्ण झाला नाहीये प्रश्न. हॅलो, एक हा, मिनिट थांबा. एका वेळेस एकाने बोला. ओके. कोणाला हॅलो. बोलायचं त्यांनी सांगा. हा मला बोला, विचारायचं की कोणाचा प्रश्न? आपली प्रकृती कशी ओळखायची? वात पित्त कफ. वातपित्त कफ जी आहे म्हणजे त्याला खरं खूप एक पेपर असतो अनालिसिस, एक साधारण 20 ते 30 प्रश्न असतात आणि बरं. त्याच्यानुसारच आपण सांगू शकतो की वातपित्त आणि कफ प्रकृती आहे. पण एक रफली मी तुम्हाला सांगेन की अगदीच सोपं की जे लोक खूप असे जाड आहेत, आपण एक मी हे रफली सांगते. ऍक्च्युली सगळे पॉइंट्स त्याला मॅच करावे लागतात, त्याचा तो ऍव्हरेज आपल्याला काढावा लागतो आणि मगच ती प्रकृती आपण सांगू शकतो की ही प्रकृती याची आहे. पण एक जनरल स्टेटमेंट मध्ये मी सांगते की जे लोक एकदम बारीक आहेत, सडपातळ आहेत, हे वात प्रकृतीचे असतात आणि जे बर खूप जाड आहेत, ओबेज आहेत, ते कफ प्रकृतीचे असतात आणि जे बर. मध्यम आहेत ते पित्त प्रकृतीचे असतात. अच्छा. आणि हा येस, आणि त्याच्यामध्ये कसं आहे की वात प्रकृतीचे लोक असतात ते खूप चंचल असतात, पित्त बर. प्रकृतीचे लोक खूप रागीट असतात आणि हा. कफ प्रकृतीचे लोक जे असतात ते एक म्हणजे शांत असतात. त्यांना काही टेन्शन नसतं, म्हणजे शांत किंवा मंद असतात असं म्हटलं तरी चालेल. बरोबर बर. तर मला असं विचारायचंय की एकच प्रकार असतो का? मग आपल्या शरीरामध्ये वात म्हणजे वातच असतो का? तिन्ही असू शकतात? तिन्ही असू शकतं. डॉमिनन्स फक्त असू शकतो त्याचा की वातपित्त कफ. आता माझी प्रकृती जर म्हटलं तर वातपित्त प्रकृती आहे, म्हणजे आम्ही काढल्यानुसार. तर वातपित्त प्रकृती, काही जणांची पित्त कफ असू शकते, काही जणांची वात कफ असू शकते, पण याच्यामध्ये डॉमिनन्स असतो. म्हणजे एक प्रकृती जी असते, म्हणजे जर वात आणि पित्ताचं जर आपण बघितलं तर मग माझ्यामध्ये जर बघितलं तर पित्ताचा उद्रेक जास्त असतो, वाताचा कंपॅरेटिव्हली कमी असतो. म्हणून वातपित्त प्रकृती किंवा कफपित्त प्रकृती असं असू शकतं. आणि दूध घेतल्यावर कफ वाढतो, त्याच्याकरता काय केलं पाहिजे? ऍक्च्युली दूध घेतल्यावरती कफ वाढतच नाही बेसिकली, पण तरी सुद्धा तुम्हाला जर असं स्पेसिफिक जाणवत असेल की दुधामुळे तुम्हाला कफाचा त्रास होतोय, तर त्याच्यासोबत तुम्ही हळद घेऊ शकता, हळद दूध घेऊ शकता. दोन्ही ज्या प्रॉपर्टीज असतात त्या तुम्ही जर एकत्र केल्या तर त्याचा कफाचा हे कमी होऊ शकतो, इंटेन्सिटी कमी होऊ शकते. मग ते संध्याकाळी घेतलं तर चालतं का सकाळीच घ्यायला पाहिजे दूध? दूध तुम्ही दोन्ही वेळेस घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. जर कफाचा प्रॉब्लेम असेल तर रात्री तुम्ही हळद दूध घेऊ शकता, त्याच्यामध्ये आलं घालू शकता, त्यामुळे आपण त्याला थोडंसं उष्ण स्वरूप देऊ शकतो. बर. आणि काय झालंय मॅडम, माझं आहे ना घोरणं आहे, घोरणं. हॅलो. हा बोला ना. हा, मी घोरते, रात्री झोपले ना घोरते, त्याच्याकरता काय केलं पाहिजे? अच्छा, आता सध्या होतोय तुम्हाला की अगोदरपासूनच आहे त्रास? पहिल्यापासून आहे. ओके, आणि आता पहिल्यापासून. माझं वय 62 आहे. ओके ओके. जर पहिल्यापासून असेल तर त्याला फार काही तुम्हाला करता येणार नाही. बर. मोस्टली हा, ENT ला तुम्ही दाखवलं असेल ना? सगळं दाखवून झालं. स्पेशलिस्ट अच्छा. ENT वगैरे सगळं, पार ते ऑक्सिजन मशीन लावण्यापर्यंत सगळ्या प्रक्रिया केल्या. ओके, पण घोरणं काही संपत नाहीये. नाही, मी मग ते याचा तेलाचा तुपाचा सध्या चालू आहे माझं, नाकात हा. घालायचं. हा. नाही, तेच सांगते की घोरण्याला ऍज सच काही ट्रीटमेंट नाहीये ऍक्च्युली. म्हणजे बर. की हा, म्हणजे ENT लाही तुम्ही दाखवून झालेलं, घोरण्यासाठी ऍज सच काही ट्रीटमेंट नाहीये. ते तुमच्या बर. सोबत जे राहतात, तुमचे मिस्टर असतील, तुमची मुलं असतील, त्यांनाच ते सहन करावं लागणार आहे आयुष्यभर.
बरं मला दुसरं असं विचारायचंय की माझं वय आता 62 आहे आणि मला सांधेदुखी आहे, गुडघे, आणि त्यामुळे गुडघेदुखी पण आहे. पण मी वजन Okay. कंट्रोल केले, Okay. तर हा. मग त्याची आणखीन काय काळजी घेतली पाहिजे? वजन किती आहे आता तुमचं? 61 आहे, आता 61 आहे. आणि हाईट? हाईट 5 पावणे 3. 5 म्हणजे 5 पावणे 3. ओके, म्हणजे 5 फूट 3 2-2.5 इंच वगैरे असं असेल. ठीक आहे ना. चांगलं आहे, म्हणजे तुम्ही या वयामध्ये तुमचं वजन ओके आहे. अजून एखादं 2-3 किलो जर तुम्हाला कमी करता आलं तर अजून 2-3 किलो कमी करा. चालेल का? आणि चालेल, अजून कमी केलं तर चालेल ना? हो चालेल चालेल. 5-2 जर आपण बघितलं 5-2-3 असेल तर तुम्हाला एक 58 पर्यंत 56 पर्यंत वजन जर कमी करता आलं तर उत्तम. म्हणजे तुम्हाला जे संधिवाताचा अच्छा. प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला कमी त्रास देईल. आणि त्रिफळा चूर्ण कायम घेतलं तर चालतं का हो? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही, घेऊ शकता पण ती शकता. सवय लागते का कायम घेतलं तरी चालतं? नाही नाही, असं काही नाहीये. बेसिकली हे बघा, नॅचरली तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. पण कुठेतरी एक स्टेज येते की त्यावेळी आपण हा. नॅचरली काही करू शकत नाही, नॅचरली त्याचा उपयोग पण होत नाही. त्यावेळी आपल्याला मग अशा काही एक्सटर्नल मेडिसिन असतात. मग त्यातल्या त्यात आयुर्वेदिक मेडिसिन तर बेस्टच आहे, तुम्ही त्यासाठी ती घेऊच शकता. आता जसं बीपी, अनकंट्रोल बीपी आहे, तर तुम्ही बिना बीपीच्या गोळीशिवाय राहू शकता का? नाही राहू शकत. बरोबर आहे ना? नाही राहू नाही, तुम्ही हा. बीपीची गोळी नाही घेतली तर तुमचा बीपी शूट होईल आणि बाकी प्रॉब्लेम होतील. तसंच बरोबर. तुमच्या डायजेशनच्या बाबतीत आहे. जर तुम्ही नाही मोशनसाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण घेतलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार आणि वारंवार कॉन्स्टिपेशन झालं तर तुम्हाला पाईल्स, फिशर हे प्रॉब्लेम सुरू होणार. त्यामुळे तुम्ही अच्छा. ते प्रॉब्लेम होण्यापेक्षा तुम्ही ते चूर्ण घेतलेलं काय वाईट आहे? बर, मग ती सवय म्हणजे कायम मरेपर्यंत घेतलं तरी चालतं? बिनधास्त घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही बरं, नॅचरली नाही, तुम्ही हा. नाही, नॅचरली सगळ्या गोष्टी तुमच्या करून झाल्या असतील आणि तुम्हाला नॅचरली गोष्टी करून जर हा. तुम्हाला फरकच पडत नसेल तर तुम्ही 100% मेडिसिन घ्यायला पाहिजे. मेडिसिन म्हणजे त्रिफळा चूर्ण घ्यायला पाहिजे. बर. हॅलो. आणि दुसरी गोष्ट, रुमायटेड आर्थरायटिस करता काय आहे हो? तुम्ही त्रिफळा, गुगुळ वगैरे घेऊ शकता किंवा मग प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही क्लिनिकला या, तिकडे तुम्हाला प्रॉपर तुमची केस घेऊन आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. पण त्रिफळा, गुगुळ घेऊ शकता तुम्ही त्याच्यासाठी. गुगळ कुठलं घ्यायचं? कुठलं घ्यायचं म्हणजे? गोरक्ष गुगळ, ते काय गोक्षरादू, आणखीन बरंच आहे ना, सियनाथ गुगळ. गोक्षरादी पण घेऊ शकता, त्रिफळा, गुगुळ घेऊ शकता. ते अच्छा. तुमची प्रकृती कुठली आहे, वातपित्त कफ, त्याच्यानुसार ते ठरवावं लागेल. त्याचं पूर्ण केस स्टडी करून आपल्याला द्यावे लागते. आणि हे कम्प्लीट क्युअर होतं का हो? संधिवात हा कंट्रोल मध्ये राहतो, कम्प्लीट क्युअर नाही होत. रुमायटेड आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस दोन्ही पण क्युअर होत नाहीत? क्युअर नाही होत, तो कंट्रोल मध्ये राहतो. अच्छा. आपण बरं हेमांगी बरं, ताईंचा धन्यवाद नंबर देऊया. माहिती दिली तुम्ही. मॅम एक धन्यवाद. मी विचारू का प्रश्न? येस, विचारा. हा. मी असं वाचलंय की 40 नंतर कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन कमी होतं शरीरामध्ये. जसं तुम्ही आता Correct. सांगितलं की आपली मेनोपॉजच्या वेळी आपल्याला सप्लिमेंट्स घ्यायला हव्यात, तर हे खरं आहे का? आणि जर असेल हो, खरं खरं तर आहे. मग त्या कॅल्शियम घेण्याचा काही उपयोग होतो का मग, जर ऍब्सॉर्प्शन कमी नाही, असेल? आपल्याला कॅल्शियम घेणं गरजेचंच आहे, कारण आपल्यामध्ये जे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन जे प्रोड्यूस होत असतात ती प्रोसेस कुठेतरी कमी होते आणि ती बंद होते मेनोपॉज मध्ये. तर त्यामुळे आपल्याला एक्सटर्नल कॅल्शियम घ्यावं लागतं. ज्या लोकांना कॅल्शियम ऍब्झॉर्ब होत नाही, सगळ्यांनाच ऍब्झॉर्ब होत नाही असं नसतं. बऱ्याच जणांना नॉर्मली कॅल्शियम घेतल्यावरती काही प्रॉब्लेम येत नाही, पण एक्सेप्शनल केसेस मध्ये ज्यांना ऍब्झॉर्ब होत नाही त्यावेळी त्यांना आपण इंजेक्टेबल फॉर्म मध्ये देतो. Excuse me, ma'am. येस. How to delay menopause?
अच्छा, हाऊ टू डिले. त्यासाठी तुम्ही एकतर डाएट मध्ये हाय कॅलरीज डाएट, प्रोटीन डाएट घ्या त्याच्यासाठी. आणि सेकंड थिंग, जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पल्सेस, लेग्युम्स वगैरे घेऊ शकता, किंवा मग फिश घेऊ शकता, तुम्ही रेग्युलर फिश खाऊ शकता. आणि एक्सरसाइज म्हणजे जो आपण सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जी म्हणू, तर ती सेक्शुअल ऍक्टिव्हिटी तुम्ही जेवढी लॉंग टर्म करत राहाल तेवढा तुमचा मेनोपॉज मॅक्सिमम डिले होऊ शकतो. एक लास्ट क्वेश्चन विचारू मॅडम? विचार ना. मॅडम, मायग्रेनचा जो त्रास चालू होतो जनरली प्री मेनोपॉझल मध्ये, तर त्याच्यामध्ये कसा कंट्रोल करायचा किंवा त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो? ज्याला प्री मेनोपॉझलच्या पिरियड, माझं वय आता 46 आहे आणि प्री मेनोपॉझल पिरियड मध्ये मी जाते, पण मायग्रेन हा जो त्रास आहे तर तो खूप सिव्हिअरली वरती आलेला आहे त्या केसमध्ये, तर तो कसा कंट्रोल करायचा? आणि एनर्जी लेवलच्या डाऊन होतात आपल्या, त्यानंतर रिकवर होतात काय मेनोपॉज झाल्यानंतर, किंवा सप्लिमेंट देऊन, तर त्या सप्लिमेंट आपण कधीपर्यंत घ्यायच्या जेणेकरून आपले जे एनर्जी लेवल्स आहेत त्या मेंटेन राहतात? हा, हे मी मगाशी पहिल्यांदाच सांगितलं की 40s नंतर आपल्याला फटीग, डिप्रेशन, वीकनेस हे सिम्पटम्स राहतातच. आपल्याला सप्लिमेंटची गरजच असते. कुठेतरी काय असतं की एक लेवल अशी येते की बॉडी जी नॅचरली ज्या गोष्टी करत असते तोपर्यंत ती म्हणजे जसं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन जे प्रोड्यूस होतात ते कुठेतरी येऊन थांबतात, की आता ते प्रोडक्शन होत नाही. तर आपल्याला एक्सटर्नली ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एक्सटर्नली आपल्याला जेवढं डाएट थ्रू किंवा सप्लिमेंट थ्रू जेवढं आपल्याला बॅलन्स ठेवता येईल तेवढं आपण बॅलन्स ठेवायचा 100% प्रयत्न करायला पाहिजे. आणि मायग्रेन सोबत कसं आहे की जसं मी मगाशी म्हटलं की मेनोपॉज मध्ये कधी कधी बीपी, डायबिटीस, थायरॉइड हे सुद्धा सुरू होतात, पण आपण फक्त मेनोपॉजच कॉन्सन्ट्रेट करतो. तर तसं न करता की तुम्हाला मायग्रेन आहे की मायग्रेन बरोबर तुम्हाला बीपी सुद्धा आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. बऱ्याचदा तुम्हाला हेडेक हे सिम्पटम जे आहे हे बीपीचं सुद्धा आहे. तर मायग्रेन बरोबर बीपी नाहीये ना तुम्हाला? नाही, बीपी नाहीये, मी रेग्युलर हा. चेकअप करते, पण तरी मायग्रेनचा जो हाईक येतो तो एखादा इतका येतो की ज्याला आपण अटॅक म्हणतो, दॅट टाइप ऑफ अटॅक इज देअर. सो हाऊ टू कंट्रोल ऑन दॅट अटॅक? हा, तर त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे की तुम्ही शांत बसायचं. तुम्हाला प्राणायाम मॅडम नंदिनी शिकवतच असेल तर मॅडमच्याकडे योगा प्राणायाम. नाही. काय म्हणालात? नाही, मी योगा क्लास करते. अच्छा, करताय. तर हा. तुम्ही ते प्राणायाम करू शकता. तुम्हाला मायग्रेनसाठी तुम्ही प्राणायाम करू शकता, अनुलोम विलोम करू शकता. आणि आयुर्वेदिक जर तुम्ही घेत असाल तर मायग्रेन मध्ये होमिओपॅथीचे खूप छान रिझल्ट्स आहेत. म्हणजे ओके इन्स्टेड ऑफ आयुर्वेदा मी तुम्हाला सजेस्ट करेन की होमिओपॅथी तुम्ही मायग्रेनसाठी घ्या. ओके ओके. आणि शीर्षासन आणि हे तर आसनं तुमची चालू आहेत ते तुम्ही हो, करू हो. शकता. आणि ज्यावेळी मायग्रेनचा अटॅक येतो, म्हणजे आता अटॅक मध्ये काही जणांना हेडेक खूप असतो, काही जणांना व्हॉमिटिंग असतं, काही जणांना चक्कर असते, तर तुम्हाला हेडेकच हे मेन सिम्पटम आहे ना? हेडेक खूप सिव्हिअर आहे, पण आधी मला वॉमिटिंग व्हायचं, पण मी ते कंट्रोल करून आता हेडेक पर्यंतच आलेलं आहे. म्हणजे आता तो पण इनफ्रिक्वेंट झालेला आहे. आधी खूप फ्रिक्वेंटली असायचं, म्हणजे शुअर शॉट की आता आपल्याला अटॅक येणारच. सो सिम्पटम्स आधी ओके. हळूहळू ते सुरू व्हायचे, पण आता कमी झाले. सो अजून त्याच्यावरती काय करता येईल की पूर्ण त्याच्यामध्ये बंद? तुम्ही स्वतःला सजेशन्स देऊ शकता. म्हणजे रोज रात्री झोपताना तुम्ही एक सेल्फ थेरपी असते, सेल्फ सजेशन किंवा सेल्फ हिप्नोसिस म्हणूया आपण. हिप्नोसिस थेरपी तुम्ही ऐकलं असेल तर. हो तर हो. तुम्ही रोज रात्री झोपताना तुम्हाला जे काही तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस हवेत ना ते रोज रात्री झोपताना तुम्ही एक साधारण एक जेव्हा अगदी झोपताय की आता तुम्ही फोन वगैरे सगळं बाजूला ठेवलेलं आहे, तर एक 5 मिनिटं तुम्ही झोपण्यापूर्वी डोळे बंद करून तुमच्या ब्रेनला सजेशन्स द्यायचे. ते कुठेतरी आपलं रात्री सबकॉन्शियस लेवलला ते ब्रेन ऍक्टिव्ह राहतं आणि ते सजेशन वरती तुम्हाला हळूहळू परिणाम दिसतील. म्हणजे लगेच तुम्हाला त्याचा फरक नाही जाणवणार, पण तुम्ही जसं म्हटलात की आता व्हॉमिटिंग मधनं तुमचं फक्त आता हेडेक पर्यंतच कंट्रोल राहिलाय, तर हा पण हळूहळू तुमचा कमी होईल. बाय द टाइम तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता त्याच्यासोबत. ओके. आणि हे जे सप्लिमेंट्स तुम्ही सांगितले कॅल्शियम वगैरे, तर त्या किती आपण म्हणजे वेळेपर्यंत घेतल्या पाहिजे, की ते आपल्याला म्हणजे घ्यायचेच आहेत नंतर, की देर इज अ सम स्पेसिफिक टाइम दॅट वी हॅव टू स्टॉप टेकिंग द सप्लिमेंट्स, ऑर इज देर इन साइड इफेक्ट्स ऑफ टेकिंग द सप्लिमेंट्स? म्हणजे बंद केल्यानंतर काही साईड इफेक्ट्स येतात का त्याचे, की मी सपोज 6 महिने सप्लिमेंट घेते आणि नंतर सप्लिमेंट मी बंद केलेले आहेत, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स येतील का बंद केल्यानंतर, का त्याचा इफेक्ट प्रोलॉंग मला मिळेल? कसं आहे की आता आपल्यापैकी जर आपण साधारण 90 लेडीज आहोत, तर त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असे वेगवेगळे असतील.
जर व्हेजिटेरियन जे लोक असतात तर त्याच्यामध्ये मी इतकं बघितलं की B12 डेफिशियन्सी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ऍज कम्पेअर टू नॉन व्हेजिटेरियन खूपच जास्त प्रमाणे म्हणजे 100च्या आत वगैरे इतके कमी B12 आहेत. तर सप्लिमेंट मध्ये बेसिकली कसं आहे की हार्ट साठी आपल्याला B12 फार महत्वाचं असतं आणि कॅल्शियम जसं की ऑस्टिओपोरोसिस आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं आहे. तर कॅल्शियम ज्यावेळी तुम्ही घ्याल त्यावेळी कॅल्शियम एक सलग 2-3 महिने जरी घेतले तुम्ही, मध्ये 1-2 महिने ब्रेक केला, परत 2-3 महिने घेतले तर तुम्हाला चालू शकतं. फक्त एवढंच आहे कॅल्शियम घेताना की तुम्ही पाणी भरपूर प्यायला पाहिजे, की ऍटलिस्ट कमीत कमी तुम्ही 3 लिटर तरी कमीत कमी तुम्ही 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण कॅल्शियम स्टोन म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की मूतखडा होतो. तर मग का होतो तर कॅल्शियमची तुमची मात्रा जी आहे ती तुमची जर म्हणजे बॉडीच्या रिक्वायरमेंट पेक्षा जास्त असेल तर ती स्टोअर व्हायला लागते कुठेतरी. एक्सेस जे असतं ते जे आहे ते बाहेर काढणं गरजेचं असतं, पण कधी कधी काय होतं की ते एक्सेस स्टोअर व्हायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला हे मूतखडा वगैरे हे जे प्रॉब्लेम्स असतात हे डेव्हलप होतात. त्यामुळे आता कॅल्शियम तुम्ही लाईफ लॉंग घ्या, काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त कॅल्शियम घेत असताना तुम्ही पाणी भरपूर प्यायला पाहिजे. मध्ये 2-2 महिन्याचं तुम्ही ब्रेक देऊ शकता कॅल्शियम घेताना आणि meanwhile तुम्ही गोळ्या कॅल्शियमच्या कुठल्या घ्यायच्या? गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या कुठल्या घ्यायच्या? कॅल्शियमच्या तुम्ही आपली शेलकॅल कंपनी स्टँडर्ड आहे, तुम्ही ती घेऊ शकता. जेमकॅल घेऊ शकता, कॅल्सिमॅक्स एक आहे आयुर्वेदिक ते. कॅल्सिमॅक्स घेऊ शकता. येस, पण त्यात कॅल्शियम रुलॉंग आपण आपल्या मनाने घेतल्या शेवटपर्यंत तरी दॅट इज ओके, देर इज नो प्रॉब्लेम. तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला मी सांगितलं की कॅल्शियमचे खडे नको व्हायला, मूतखडा व्हायला नको म्हणून तुम्ही पाणी भरपूर प्या. 3 लिटर कमीत कमी पाणी प्या आणि कॅल्शियमची लेवल सुद्धा ब्लड मध्ये चेक करता येते. ऑस्टिओपोरोसिस जसं आपण बोन डेन्सिटी टेस्ट करतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता. मग जर त्यामध्ये फारच कमी असेल तर तुम्ही घ्या. जर तुमचं सगळं काही नॉर्मल असेल तर तुम्हाला एवढं म्हणजे इतकं जास्त प्रमाणात घ्यायची गरज नाहीये. मी आता जे B12 तुम्हाला म्हणाले ना की 100 पेक्षा कमी काही जणांचं B12 आहे. तर अशी पण काही पेशंट आहेत की ज्यांनी B12 इतकं घेतलंय की त्यांची लेवल 2000च्या वरती गेली. हा सो कसं आहे की मध्ये मध्ये आपण टेस्ट करणं पण गरजेचं आहे. जसं आपण रेकॉर्ड चार्ट मेंटेन करणं गरजेचं. जसं आपण वेट करतो की नाही आपल्या बॉडीचं, आपण मध्ये मध्ये करतो ना वेट की किती वाढलंय किती कमी झालंय. तसं काही टेस्ट ज्या असतात त्या वर्षातनं एकदा करणं गरजेचं आहे. मग त्यावेळी जर हेल्थ चेकअप प्लॅन असतो, काही ठिकाणी हेल्थ चेकअप प्लॅन असतो पूर्ण, तर तो वर्षातनं एकदा केला की तुम्हाला अंदाज येतो की तुमचं कुठे कमी कुठे काय जास्त आहे. तुम्हाला बॉडी ट्रॅक करता येते, बॉडी मधले चेंजेस ट्रॅक करता येतात आणि तसं तुम्ही मेडिसिन घेऊ शकता. ओके ओके ओके, थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच. हॅलो. बोला. मला वयाच्या हॅलो मॅडम. बोला. वयाच्या 32व्या वर्षी माझा अर्ली मेनोपॉज झालेला आहे आणि त्याच वेळेला मला डायबेटीस पण डिटेक्ट झाला होता. ऍक्च्युली ओव्हॅरियन सिस्ट साठी गोळ्या घेतल्या होत्या आणि त्यामुळे मला मेनोपॉज झाला. पण त्यानंतर आता मी त्यानंतर सुद्धा मला बरेच हार्मोनल इम्बॅलन्सेसचे प्रॉब्लेम्स मी आता अजून सुद्धा फेस करते. आता माझं वय 47 आहे. ओके. आणि तरीही मला चिडचिडेपणा किंवा एकदम काय म्हणतात त्याला घाम येणं खूप आणि आणि मी कॅल्शियम घेते कोलॅशियम D3 तर त्याच्याने मला पोटफुगी वगैरे असे प्रॉब्लेम्स पण होतात. तर हे सगळे जे हार्मोनल इम्बॅलन्सेसचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे आफ्टर मेनोपॉज तर ते माझ्या ह्याच्यामध्ये कसे कमी करता येतील कारण मला त्याचा भयंकरच त्रास होतोय. थायरॉइड वगैरे नाहीये ना तुम्हाला? नाही फक्त डायबिटीस आहे मला, बाकी वजन काही किती आहे नाही. आता? वजन माझं 55 वगैरे पर्यंत असेल. 53 किंवा 54-55 पर्यंत आहे. बर, याच्यात कसं आहे की तुम्ही म्हणजे तुम्ही थोडस म्हणजे योगा प्राणायाम ह्या गोष्टी करतच आहात पण हॉर्मोनल इम्बॅलन्स हा थोडा राहणार आहे. म्हणजे अजूनही तुम्हाला काही वर्ष याचा त्रास होणार आहे. याच्याशी तुम्हाला स्वतःलाच कोप अप करणं गरजेचं आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज राहणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये एंगेज राहा कारण कसं आहे की स्ट्रेस हा फॅक्टर आहे, डिप्रेशन हा फॅक्टर त्याच्यामध्ये येतो. डायबिटीज मोस्टली स्ट्रेस रिलेटेड सुद्धा असतो.
तर बेसिकली तुम्हाला स्ट्रेस हा खूप जास्त प्रमाणात असणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला कसं वर्कआउट करता येईल हे तुम्ही एकदा बघा. म्हणजे हवं तर आपण पर्सनली तुमचं बघूया. तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा. त्याच्यावर बर. आपल्याला आणखी वेगळं काही करता येईल तर आपण बघू. कारण एज कमी असल्यामुळे म्हणजे प्रॉपर तुमची हिस्ट्री घ्यावी लागेल की लवकर मेनोपॉज का आला किंवा आणखी काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पर्सनली डिस्कस करूया. ओके ओके ठीक ओके. आहे चालेल. तुमचं कुठे आहे क्लिनिक वगैरे? माझं डीपी रोडला. मी ग्रुपवर टाकेन ना, नंदिनीला सांगते ग्रुपवर टाक. ओके चालेल. मॅडम एक लास्ट क्वेश्चन, प्री मेनोपॉझल ते मोनोपॉझल हा पिरियड साधारण किती वर्षाचा असू शकतो? की आता माझी प्री मेनोपॉझल सिम्पटम्स सुरू झाले तर किती वर्षापर्यंत ते राहू शकतात आणि केव्हा आपलं म्हणजे एक्झिट होते आणि वेदर ऑल दीज सिम्पटम्स आर कॅरी फॉरवर्ड आफ्टर द मेनोपॉज ऑल्सो और वी कॅन रिड्यूस देम or we can improve on that hormonal imbalance by doing different activities or controlling our diet. एक साधारण कसं आहे की 3 ते 4 वर्षापर्यंतच म्हणजे जर रेशो बघितला तर 40 पासून 55 पर्यंत मेनोपॉज कधीही येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हे प्रत्येकाच्या बॉडीच्या नुसार आहे, वेगळं वेगळं आहे. आता सपोज तुमचं स्पेसिफिक आपण केस घेतली की तुम्हाला पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल सिम्पटम्स किंवा माझं फॉर एक्झाम्पल मी सांगते, आता माझं वय 41 आहे, 42 आहे, व्हॉट एव्हर. सो मला आत्ता थोडेसे हॉट फ्लॅशेस किंवा थोडंसं स्वेटिंग हे सगळे जे सिम्पटम्स येतात हे थोडे थोडे आता सुरू झालेले आहेत. सो तो जो ड्युरेशन असतो तो 2 to 3 इयर्सचा असू शकतो. म्हणजे थोडे थोडे एक एक सिम्पटम्स त्याच्यामध्ये आपले ऍड होत जातात किंवा मल्टिपल सिम्पटम्स ऍट अ टाइम असतात, पण त्याचा इंटेन्सिटी सिव्हिरिटी ही थोडी थोडी कमी जास्त असू शकते वेगवेगळ्या पेशंट्स मध्ये. मोस्टली कसं आहे की तो 2 ते 3 वर्षाचा कालावधी असतो आणि काही जणांचे एकाच वेळी डायरेक्ट जातात सुद्धा, म्हणजे पिरियड्स जातात की येतच नाहीत, म्हणजे पूर्ण 1 वर्ष येत नाहीत. पण काही जणांचा तो पिरियड जो असतो तो थोडासा लॉंग असतो. जसं 2 महिन्यांनी पिरियड येतात, काही जणांना 6 महिन्यांनी येतात, काही जणांना म्हणजे डिपेंड. जसं मी पहिल्या वेळी बोलले तसं की तो पूर्ण 1 वर्षाचा जो डिफरन्स आहे तो काही जणांचा इमिजिएट पण येऊ शकतो, काही जणांचा थोडा वेळ जातो. म्हणजे हळूहळू ते बदल घडत जातात. पण त्याचा जर ड्युरेशन बघितलं तर 2 ते 3 वर्ष. म्हणजे pre-menopausal to complete menopause, it is a period of 2 to 3 years that we can consider on an average. Beyond that, it can increase or decrease based on the health of that person. Health and stress and other factor like thyroid and diabetes, obesity And the lifestyle of that person. lifestyle. Yes, correct. Okay. Thank you so much. हॅलो मॅडम. हॅलो. हा बोला. मेनोपॉज आणि गुडघेदुखी याचा काही संबंध आहे का? ऍक्च्युली गुडघेदुखी मेनोपॉजचा संबंध आहे, पण त्याला बाकी पण कारण आहेत. बेसिकली आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन जे तयार होतात ते कुठेतरी तयार होणं थांबतं. कॅल्शियम लेवल आपली कमी होते, ऑस्टिओपोरोसिस सुरू होतं. त्यामुळे गुडघेदुखी हा प्रॉब्लेम मेनोपॉज, पेरीमेनोपॉझल एज मध्ये किंवा मेनोपॉज मध्ये सुरू होतो. आणि ओबेसिटीमुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो गुडघेदुखीचा. संधिवात, आर्थरायटिस याच्यामध्ये सुद्धा गुडघेदुखी होऊ शकते. कॅल्शियम सप्लिमेंटनी जर होत असेल तर बेसिकली ते तुमचं गुडघेदुखी रिकवर होऊ शकते, जी की नॉर्मल आहे की मेनोपॉज मुळे आहे. पण बाकी जर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आणखी काही असेल, आर्थरायटिसचे वेगळे प्रॉब्लेम्स, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक औषधं आपण किती लॉंग पिरियड पर्यंत घेऊ शकतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष? इज देयर एनी साइड इफेक्ट्स ऑफ टेकिंग आयुर्वेदिक medicines for a longer period, let's say 10 years, 2 to 3 years we can consider it as a common, but beyond that will it be okay to take the ayurvedic medicines? आयुर्वेदिक मेडिसिन तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याच्यामध्ये भस्म वगैरे जे असतात की नाही, आता कसं आहे की अलीकडे भस्म कोणी वापरत नाहीत. म्हणजे मेटॅलिक फॉर्मेशन मध्ये जे असतात ना भस्म, म्हणजे की स्वभस्म असतं. म्हणजे बरेचसे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जे खूप सिनियर प्रॅक्टिशनर आहेत आत्ता आपल्याकडे, तर त्यांच्यापैकी फार कमी जण भस्म हे वापरतात. सो जर भस्माचं प्रिपरेशन जास्ती असेल किंवा त्याचे मेडिसिन जास्त असतील तर ते डेफिनेटली तुम्ही वापरायला नाही पाहिजेत लॉंग ड्युरेशन पर्यंत, कारण त्याचा किडनीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. पण नॉर्मल जर आयुर्वेदिक मेडिसिन असेल तर तुम्ही 100% वापरा, काही प्रॉब्लेम नाही. आणि शतावरी किती हेल्पफुल आहे या पिरियड मध्ये? शतावरी कसं आहे की शतावरी खूप चांगली आहे, फक्त
ज्यांना ओबेसिटी आहे किंवा ज्यांचं वजन जास्त आहे, तर त्यांनी शतावरी डायरेक्ट पावडर फॉर्म मध्ये घ्यायची की जी की विदाऊट शुगर असेल. कारण आता जर बघितलं ना तर शतावरी फार कमी ठिकाणी मिळते की जी की प्युअर शतावरी आहे. ठीक आहे. सो प्युअर शतावरी जर म्हणजे मिळवायची असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट शेअर करेन ते मी. पण काय असतं की आत्ताचे जे प्रिपरेशन बघितलं ना साखरच जास्त असते त्याच्यामध्ये करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि शतावरीचा अंश फार कमी असतो आणि हो. ह्या सगळ्यामुळे ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय होतो की जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि जर तुम्हाला कॅलरीज तुम्ही एवढ्या वाढवल्या म्हणजे साखरच तुम्ही 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घेताय तर बाकीचे फायदे सोडा पण वजन नक्की वाढेल. बरोबर तेच होत आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारलं की शतावरीचं कसं आहे, कारण ते आता जे आणलं त्याच्यामध्ये शुगर प्रमाण इतकं आहे की शतावरी जवळपास नाहीये. तर ते वजन मग त्याचं खूप वाढतं. सकाळी सकाळी 2-3 चमचे एक्झॅक्टली दुधात एक्झॅक्टली घालून घ्यायचं म्हणूनच. ते. हा. नाही म्हणून तुम्ही शतावरी आहे ना विदाऊट शुगर घ्या. विदाऊट ओके. शुगर म्हणजे ओके. अगदी पावडर फॉर्म मिळते. गोड नसते पण तुम्ही मग ते बघा म्हणजे तुम्हाला काही जणांना कडू आवडतच नाही पण जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तुम्ही खा. ती फार कडू नसते शतावरी पावडर सुद्धा. बाकी औषधाने एवढी तर नक्कीच नसते पण साखर खाण्यापेक्षा शतावरी डायरेक्ट प्लेन घेतलेली बेटर. मग ती दुधामध्येच घ्यायची जी आता, दुधामध्ये घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये. पण ती उष्ण वगैरे असते म्हणजे त्याचे काही तसं साईड काही इफेक्ट्स? काही नाही. तुम्ही दुधामध्ये घ्या. तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता. ओके ओके. थँक्यू सो मच. थँक्स. मॅडम एक विचारू? येस बोला ना. रात्री झोपल्यावर खूप पाय दुखतात रोज, तर त्याचं काही रिझन असेल? तुम्ही खूप वेळ उभे असता का दिवसभरात? पण नाहीये ऍक्च्युली. तरी किती तास उभे असता तुम्ही कॉन्स्टंट? कॉन्स्टंट असं सकाळी आपण जे काही घरातले कामं त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये बसते मी जाऊन, परत आल्यानंतर घरातलंच काही असेल ते. ओके. असं नाही तर होत. तुम्ही रोज रात्री झोपलं ना की पाय दुखतातच, म्हणजे असं काही रिझन त्याला काय आहे तेच कळत नाहीये. काय आहे की तुम्ही काय करू शकता की रात्री जर तुमचे खूप पाय दुखत असेल ना हम्म. तर रात्री झोपताना पायाखाली एखादा लोड किंवा 2 पिलो घेऊन झोपा. इनिशियली एक पहिले 10-15 मिनिटं जरी तुम्ही ते गेलत ना तरी तुमचे 50% पेक्षाही जास्त पेन कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का ते हा, बघा. थोडं लोअर साईडला आहे हा B12. येस. तर मग ते करेक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची जे डिफिशियन्सी आहे ती करेक्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही B12 सप्लिमेंट, कॅल्शियम मी सप्लिमेंट. ऍक्च्युली घेतले 2-3 महिने B12च्या गोळ्या पण परत नंतर सेम आहे, म्हणजे काही त्याचा उपयोग असा झाला नाहीये. सांगते मी तुम्हाला. आता जर तुमचं B12 ची टेंडन्सी असेल की तुमचं लोअर साईडला असतं तर बऱ्याचदा आता माझ्याकडे असे पण पेशंट येतात की ते कायम त्यांचं कमीच असतं. तर मी इन्स्टेड ऑफ त्यांचं एक इन्व्हेस्टिगेशन की मला पॅटर्न माहिती आहे सपोज त्या पेशंटचा, तर आपण जेवढं कमी झालेलं आहे तुमचं B12 तर तेवढं तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे आणि ते वाढवलं की ते मेंटेन करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की पेशंट वाढवतात म्हणजे आता तुमची 5 इंजेक्शनचा कोर्स सांगितला, तुमचा झाला तर तुम्हाला असं वाटतं की तुमचं आता B12 नॉर्मल आहे. पण काही महिन्यांनी जर तुम्ही पाहिलं ती लेवल पुन्हा ड्रॉप झालेली असते. तर त्या केसमध्ये मेंटेनन्स थेरपी फार महत्वाची असते. तर तुम्ही महिन्यातून एकदा म्हणजे ज्यावेळी तुम्ही B12 चे कोर्स किंवा इंजेक्शन तुमचं कंप्लीट होतं त्यानंतर तुम्ही महिन्यातून एकदा तरी तुम्ही B12 इंजेक्शन कंपल्सरी घेणं गरजेचं आहे जर तुमचे B12 कमी असेल तर. ओके. आणि त्याच्यासाठी काही रात्री झोपताना काही आपण एक्सरसाइज करू शकतो का पायाचे काही? पायाचे एक्सरसाइज म्हणजे काय की तुम्ही आता खुर्चीवर बसलात ना, खुर्चीवर बसल्यानंतर पाय सरळ करायचे पूर्ण. सरळ केल्यानंतर पावलं जी आहेत ती आपल्याकडे ओढायची. आता हे पाय असतील आपले तर ही पावलं अशी आपल्याकडे ओढायची आणि हा जर आपला गुडघा असेल तर हा ताठ ठेवायचा आणि पावलं ओढायची आणि सरळ ठेवायचा पाय आणि एक 10 अंक म्हणून सोडून द्यायचा. पुन्हा नॉर्मल घ्यायचं, पुन्हा वरती घ्यायचं, पुन्हा स्ट्रेच करायचं. म्हणजे ती बोटं आपल्या बाजूला आली पाहिजे. पायाची बोटं आपल्या बाजूला आणि आपला गुडघा जो आहे तो एकदम ताठ ठेवायला पाहिजे. म्हणजे तो ऑटोमॅटिकली ताठ होतो. जेव्हा तुम्ही पावलं ओढता ना त्यावेळी तो ताठ होतो आणि एक साधारण असं तुम्ही 10 वेळा करू शकता खुर्चीत बसून. ओके. आता हे व्हिटॅमिन B12 साठी जे मंथली इंजेक्शन तुम्ही घ्यायला सांगितलेलं आहे तर त्याऐवजी सपोज माझी लेवल आता मेंटेन झाली जितकी पाहिजे तितकी किंबहुना त्यापेक्षा थोडी पुढे गेले तर हाऊ वी कॅन मेंटेन बाय युझिंग अवर डाएट सप्लिमेंट? तुम्ही फिश खात असाल तर फिश खाऊ शकता.
आठवड्यातून 2 वेळा फिश खा, नाही तर मग B12च्या गोळ्या तुम्ही ऑल्टरनेट डे घ्या. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फक्त गोळ्या घेताय तर तुम्ही त्यानंतर ऑल्टरनेट डे घ्या. नंतर आठवड्यातनं 2 वेळा घ्या आणि नंतर 1 वेळा घ्या. थोडासा टेपर ऑफ करा आणि त्यानंतर तुम्ही हे डाएट मध्ये तुम्ही सगळं कंटिन्यू करू शकता. ओके, मग व्हेज साईडला लेट्यूस आपण घेऊ कुठलं शकता. घेऊ शकतो त्या केसमध्ये, की व्हेज व्हेज खाऊन सुद्धा आपण B12 मेंटेन करू शकतो? इंजेक्शनचं नाव का? नाही, व्हेजिटेरियन आपण खाऊन काय म्हणजे हाऊ वी कॅन मेंटेन व्हिटॅमिन सोयाबीन B12? सोयाबीन घेऊ शकता तुम्ही आणि कॉफी ब्रोकोली. ओके ब्रोकोली. ओके, थँक्यू. ब्रोकोली आणि सोयाबीन. हॅलो हा हॅलो हा बोला. मॅडम, मला एक विचारायचा होता प्रश्न, की असं आपण म्हणतो की तेल हे कुठल्या प्रकारात कसं वापरावं, म्हणजे सगळं मिक्स करून तेल वापरावं, म्हणजे कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने बघायला गेलो तर का 1 बाय 1 एकच वापरावं, का फक्त तुम्ही असं पण म्हणतो की रिफाइंडच वापरावं? तुम्ही काय राईस ब्रॅन ऑइल बेस्ट ऑइल आहे, तुम्ही ते वापरू शकता. आणि प्रत्येक मेंबरला म्हणजे एक अर्धा किलो पेक्षा जास्त महिन्याला, बरं का, जर घरामध्ये मेंबर किती आहेत तुम्ही ते काउंट करा. अर्धा किलो पेक्षा, अर्धा लिटर पेक्षा जास्त तेल वापरायलाच नाही पाहिजे. जर तुम्ही घरामध्ये लेट्स से तुम्ही 4 लोक आहात तर तुम्हाला ते मॅक्सिमम 2 किलोच्या वरती नाहीच जायला पाहिजे. हो, महिन्याला असं. म्हणजे ते आता प्रमाण किती कमी करायचं ते तुम्ही बघा, म्हणजे कसं तुम्ही बरोबर. वापरत असाल भाज्यांमध्ये. हा. नाही, पण मग ठीक आहे, राईस ब्रँड तुम्ही म्हणतात, पण बाकीची मग तेल आपण वापरावी का? शेंगदाणा किंवा करडई अशी वापरू शकता तुम्ही. आठवड्यातून वापरू शकता. आठवड्यातून तुम्ही 2 वेळा वेगवेगळी 2 तेलं पण वापरू शकता. ओके, पण मग मिक्स केलं तर चालतं का नाही करावं? मिक्स केलं तर कसं आहे माहितीये का, त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. कधी कधी त्याचा उपयोग पण होत नाही मग काही. संपवलं की बाई रात्री कारण दुसऱ्या दिवशी मी ना कॉफी करून घेतले ना तर फुटलं दूध ते. हॅलो हा मॅम, बोला. आफ्टर मोनोपॉज सेक्शुअल लाईफवर काही इफेक्ट होतो का? सेक्शुअल डिझायर कमी होते ना, सेक्शुअल ड्राईव्ह कमी होतो, डिझायर कमी होते आयदर, तर त्याच्यासाठी तुम्हाला सेक्शुअली ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणेल की 40s नंतर बऱ्याचशा लेडीज ज्या असतात ना, तर ते मेनोपॉज मध्ये ऑलरेडी डिप्रेशन, मूड स्विंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब असतात किंवा त्यांची तर त्यांची जी मुलं आहेत ती सुद्धा थोडी टीनेजर आणि ऍडोलेसंट एज मध्ये येत असतात. तर त्यावेळी मोस्टली कसं असतं ना, की आपल्याला ते कोप अप करणं फार गरजेचं आहे. ओके. सेक्शुअल ड्राईव्ह आपण आपला स्वतःचाच आपण वाढवलेला म्हणण्यापेक्षा आपण मेंटेन पण करू शकतो सेक्शुअल ड्राईव्ह. हॅलो, येस. पिरियड गेल्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या घेणं गरजेचं आहे? हो ओके. आहे. हॅलो मॅम, बोला. मी एक प्रश्न विचारला होता की डज हायपरथायरॉइडिझम इंटरप्ट फॉर कन्सिव्हिंग? आवाज येत नाहीये क्लिअर आवाज नाहीये. हायपरथायरॉइडिझम जस्ट इंटरप्ट फॉर कन्सिव्हिंग? हायपरथायरॉइडिझम ते इंटरप्ट करतं का कन्सिव्ह करण्यात? कन्सिव्ह साठी, येस. प्रेग्नन्सीसाठी. आणि नाही तर त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी काय योगाभ्यास करता येईल? हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम बेसिकली हॉर्मोनल इम्बॅलन्सच आहे. तुम्ही प्रेग्नन्सीसाठी जर ट्राय करत असाल तर तुम्ही पहिले तुमचे लेवल्स तुमच्या मेंटेन होणं गरजेचं आहे. तुमच्या लेवल्स तुम्ही मेंटेन झाल्याशिवाय शक्यतो कन्सिव्ह साठी काहीच करू नका, जोपर्यंत तुमच्या लेवल्स मेंटेन होत नाहीत तोपर्यंत. कारण थायरॉइडचे साईड इफेक्ट बेबीवर असे होतात की मेंटली रिटार्ड आणि बाकी प्रॉब्लेम होऊ शकतात बेबीजला. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमचे लेवल नॉर्मल येऊपर्यंत कन्सिव्ह साठी हे नका करू, म्हणजे घाई नका करू. आणि काही योगाभ्यास आहेत का ते सुरळीत करण्यासाठी? काही योगाभ्यास आहेत का
जे करू शकतो आपण? थायरॉइड साठी हा. हो आहे ना, नंदिनी सांगेल ना तुम्हाला. आहेत ना, ओके बरीचशी ओके. आसनं आहेत त्याच्यामध्ये. हा मी भुजंगासन म्हणा, वैष्णवी उष्ट्रासन म्हणा, थायरॉइड साठी बरीच आसनं आहेत. त्या कदाचित क्लासला येत नसतील माझ्या. नाही नाही वैष्णवीच्या नंदिनी ग्रुपला आहे मी. तुम्हाला आसनं सांगेल माझ्या क्लासला थायरॉइड येत असतील, त्यांना माहित असेल, तर माझ्या क्लासला येत नसतील. नाही नाही वैष्णवीच्या ग्रुपला आहे मी. बर 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 बर. कारण बरीचशी अशी आसनं आहेत, भुजंगासन आहे, उष्ट्रासन आहे, जिथे आपण मान मागे घेतो, जी आसनं आहेत ती सगळी थायरॉइड साठी उपयुक्त आहेत. बरोबर. आणि हे मी माझ्या एका मैत्रिणीसाठी विचारलेलं आहे ऍक्च्युली. बरं बरं. ओके. ओके थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. ओके. आणखी एकाने मला ड्रॉपबॉक्स मध्ये मेसेज बॉक्स मध्ये हेअर प्रॉब्लेम विषयी विचारलं. तर याच्यासाठी आपल्याकडे जी ट्रीटमेंट आहे ना, तर PRP ची ट्रीटमेंट करतो आपण, प्लाझ्मा रिच प्लेटलेट्स म्हणून. सो आपल्याच ब्लड काढून आपण त्यातलं जे सिरम असतं ते आपण, म्हणजे सपोज आता हा पोर्शन आहे तुमचा की इथे हेअरफॉल जास्त होतोय, सो तिकडे आपण ते इंजेक्ट करतो आणि त्याचे एक्सलंट रिझल्ट आहेत, खूपच छान रिझल्ट आहेत त्याचे. तर तुम्ही ती ट्रीटमेंट ट्राय करू शकता. B12 वाढवण्यासाठी काय करायचं ते मी सांगितलं. एकाने आणखी विचारलं होतं. ओके, हायपर थायरॉइडिझमचं सांगितलेलं आहे. डिंकाचं एकाने विचारलं आहे. ओके, हे चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. हॅलो. ठीक आहे. हॅलो. हा, एक विचारायचं होतं की भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं, हे खरं आहे का? तसं तर मग तुम्ही साखर जी घेता चहामध्ये, त्याने पण वजन वाढतं ना. बटाटा नाही, मी खाता चहात त्याने पण गुळ वजन वाढतं. चहात मी गुळ घेते सध्या. मी 49 इयर्सची आहे. सो हा. मी चहात गुळ घालायला सुरुवात केली लास्ट 1 इयर. पण भात ओके. खाताना दरवेळी माझ्या मनात येतं की आता हा भात नक्की उद्या माझं वजन वाढवणार. त्यामुळे ते नाही खरं आहे का? बेसिकली तुम्ही नाही, कसं आहे की भात खाण्यामुळे वजन वाढतं ऍक्च्युली थोडासा गैरसमज आहे. कॅलरीज खूप आहेत भातामध्ये, नो डाऊट. पण कसं आहे की तुम्ही कुठल्या वेळी खाता, म्हणजे जर रात्री झोपतानाच तुम्ही खूप सारा भात खात असेल तर 100% तुमचं वजन वाढणार. की पण ते भातामुळे नाही, की भाताबरोबर तुम्ही आता आणखी बरेचसे फूड प्रोडक्ट्स आहेत, जसं की बटाटा आहे, ब्रेड आहे, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक नुसता भात नाहीये की जो वजन वाढवू शकतो. त्यामुळे भात बंद करा किंवा कमी करा असं नाही, पण भात खाण्याची वेळ बदलू शकता तुम्ही. दुपारी खाऊ शकता, सकाळी खाऊ शकता, रात्री शक्यतो भात खाऊ नये किंवा कमी खावा भात. किंवा मग जर खायचा असेल तुम्हाला तर ब्राऊन राईस तुम्ही खाऊ शकता. ओके. आणि दुसरं म्हणजे की लाकडी घाण्यावरच तेल खावं, ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही, असं तर बरोबर आहे का ते? असं काही नाहीये ऍक्च्युली. कोलेस्ट्रॉल तुमचे लॅक ऑफ एक्सरसाइज आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं. म्हणजे आता काही जणांना फरसाण, वडापाव, समोसा हे सगळं खाल्लेलं चालतं, पण मग लाकडी घाण्याचं तेलही वापरतात. मग काय, जर लाकडी घाण्याचं तेल वापरतायत घरी आणि बाहेर असं काही होत असेल खाणं, तर 100% तुमचं कोलेस्ट्रॉल असंही वाढणारच आहे. सो असं काही नाहीये, तुम्ही राईस ब्रॅन ऑइल किंवा सनफ्लॉवर ऑइल कुठलेही ऑइल वापरा, तसं प्रॉब्लेम काही होत नाही. फक्त कोलेस्ट्रॉल साठी तुम्हाला जे आपण बाहेरचं जे कंटिन्यू फ्राईड खातो ना, ते अवॉइड करणं फार गरजेचं आहे. आपण घरामध्ये पण जे डीप फ्राईड खातो ते अवॉइड करणं गरजेचं आहे. तुम्ही भाजलेले जवस रोज खाऊ शकता, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं त्याने. ओके, थँक्यू. हॅलो मॅडम. येस. हॅलो मॅडम. 6 येस. महिन्यापासून माझ्या हाताचे मसल, स्पेशली डाव्या हाताचे मसल्स खूप दुखतात. खूप नाही, हातही असं मला असं हे होत नाही. ते मसल्स कमी दुखण्यासाठी म्हणजे ते दुखणं कमी होण्यासाठी काय करावं लागेल? आपला आहार तुमचं B12 केलंय का तुम्ही? नाही. मग पहिलं करून घ्या. जर कमी असेल तर तुम्ही सिंपल B12 चे इंजेक्शन घेतले तर सगळं पेन तुमचं कमी होऊन जाईल. मसल्स प्रॉब्लेम कमी होतील का? येस. हात पाय दुखतात माझे खूप 5-6 महिन्यापासून. येस. तुम्ही B12, विटॅमिन डी, B12 करून घ्या. त्याने तुमचं जर कमी असेल तर त्याच्या सप्लिमेंट सुरू केल्या तर हे सगळं पेन कमी होऊन जाईल. बरोबर, थँक्यू मॅडम. येस.
माझ्या मते सगळ्यांचे प्रश्न खूप जणांनी प्रश्न विचारले आणि खरंच हेमांगीनी अगदी मनापासून सगळ्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण वेळ खूपच पुढे गेलेला आहे. पुढे माझे बॅचेस पण असतात आणि हेमांगी पण इतकी बिझी आहे. त्यांनी अमूल्य वेळ खर्च करून किती आज वेळ खर्च केला तिने तुमच्यासाठी. त्याच्यासाठी मी योगो साधनेतर्फे तिचे खरोखर मनापासून आभार मानते. रजोनिवृत्ती पासून ते पण काय काय आजार होऊ शकतात आणि त्या आजारात आपण कोणकोणत्या टेस्ट करायच्या इथपासून ते त्याच्यात कोणती आसनं करायची, योगाभ्यास कसा करायचा, प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा, ही अगदी डिटेल सविस्तर माहिती तिने आज सांगितली. खरंच मनापासून तुला धन्यवाद आहेत. हिचा नंबर मी मात्र नक्की तुम्हाला शेअर करते ग्रुपवर. तुम्हाला आणखीन काही शंका असतील, तिला क्लिनिक मध्ये तुम्हाला जायचं असेल, त्याचा क्लिनिकचा पत्ता मी डिटेलमध्ये ग्रुपमध्ये टाकते आणि तिचा नंबर नक्की तुम्हाला शेअर करते. तुम्हाला अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, टेस्ट करायचे असतील, तिला भेटायचं असेल तर मी नक्की तिला संपर्क साधा. मी परत एकदा हेमांगीचे आभार मानते. परत आपण भेटूया. खूप छान सविस्तर माहिती सांगितली. जिव्हाळ्याचा विषय होता हा, सगळ्यांचा लाडका आणि सगळ्यांना हे प्रॉब्लेम येतात. ते मला प्रश्नावरूनच कळालं की खरोखर प्रत्येक बाई 40 नंतर हे प्रॉब्लेम सुरू होतात आणि तोच विषय तिने छान सविस्तरपणे आपल्याला सांगितला. धन्यवाद हेमांगी इथे आल्याबद्दल. येस थँक्यू नंदिनी आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी. मला इथे बोलायची संधी दिलीत आणि काही तुम्हाला प्रश्न असतील मला अवश्य विचारा. माझ्या क्लिनिक मध्ये आलात तरी चालेल. समाऊ मला नंदिनी त्या दिवशी ग्रुप जॉईन करता आला नाही, मध्ये एक 5-6 दिवस थोडी बिझी होते आणि मग फुल झाला असेल. ग्रुप नंतर फुल झाले, दोन्ही ग्रुप फुल झाले नंतर. एक्झॅक्टली, तर तो जॉईन करू शकत नाहीये. पण तू नक्की माझा नंबर आणि ऍड्रेस नक्की मी शेअर तू कर. माझा व्यवस्थित ऍड्रेस डिटेल पाठवून दे मला. मी ग्रुपवर शेअर करते. कोणाला तिच्या क्लिनिक मध्ये जायचं असेल तर जरूर जा. आता तर ती इतकी सविस्तर माहिती दिलीच आहे, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की तिला संपर्क साधा. मी तिचा नंबर आणि ऍड्रेस शेअर करते. चलो थँक्यू एव्हरीबडी. ओके बाय बाय सगळ्यांना.